येस. तर आपली जी बॅच आहे 2026च्या मेन्ससाठी त्याच्याबद्दलचं स्ट्रक्चरचं जे काही डिस्कशन आहे, म्हणजे बॅच नेमकी कशी असणार आहे, काय रायटिंग मॉड्यूल नेमकं आहे वगैरे, या गोष्टींबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत. राज्यसेवेची जे काही मेन्स आहे 2025ला झाली, त्याचं जे काही अनालिसिस आहे, म्हणजे तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे वगैरे, त्याचं एक वेगळं आपण लेक्चर रेकॉर्ड करतोय. तर ते लेक्चर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बघा. आता हे तुम्ही काल ऑफलाईनला आला असाल किंवा नसाल आला, तर त्यांच्या सगळ्यांसाठी, कारण बॅच स्ट्रक्चर तुम्हाला ऑफलाईन मध्ये सुद्धा त्या सगळ्या वेळेमध्ये तुम्हाला कितपत तुमच्यापर्यंत पोहोचले, याबद्दल जर काही अडचण असेल, काही डाऊट असेल, तर ते या सगळ्या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. कालच आपला 6 जून शनिवारी हा जो आहे तो सेशन झालेला आहे. त्या सेशन मध्ये आपण काही गोष्टी डिस्कस केलेल्या होत्या. तर बेसिक जी आयडिया आहे बॅच बद्दलची आपल्या, तर ती मी बेसिक आयडिया आधी देतो. बेसिक आयडिया अशी असणार आहे की बॅच जी असेल आपली, ती तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच मिळणार आहे. ठीक आहे, तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच मिळणार आहे. आणि प्लस त्या बॅच मध्ये जेव्हा तुम्ही रेकॉर्डेड बॅच एखादी घेता, त्या बॅच मध्ये तुम्हाला काय होणार आहे की आपण म्हणूया मेंटरशिप रायटिंग मॉड्यूल जे आहे ते त्याच्यामध्ये मिळणार आहे. त्याचा अर्थ काय, तुम्ही एखादी समजा आपण म्हणूया तुम्ही GS 2 ची, GS 4 ची, 3 ची किंवा 4 ची, याच्यापैकी कुठलीही, किंवा इव्हन GS 1 ची सुद्धा, ठीक आहे, याच्यापैकी कुठलीही एक बॅच जर समजा तुम्ही घेताय, ज्याच्यामध्ये तुम्ही काय रेकॉर्डेड बॅच परचेस करता ऍपवरती जाऊन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग मॉड्यूल जे आहे, ठीक आहे, तर ते मिळणार आहे. आता हे रायटिंग मॉड्यूल वगैरे कसं आहे, ह्या गोष्टी आपण नेमक्या पद्धतीने याच्यामध्ये, या पूर्ण लेक्चरमध्ये बघूयात, किंवा या डिस्कशन मध्ये आपण बघूयात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर हे लेक्चर कोण कंडक्ट करणार वगैरे हे सुद्धा मी सांगतो. म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते कोण कंडक्ट करणार, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी स्वतः याच्यामध्ये, या रेकॉर्डेड लेक्चर्स मधला काही भाग घेणार आहे. त्याच्यामध्ये जर GS 2 म्हणलं, GS 3 म्हणलं, GS 4 म्हणलं, हे 3 जे पेपर आहेत, तर त्याचे माझे रेकॉर्डेड लेक्चर्स असतील. आणि माझेच रायटिंग मॉड्यूलचे पण लेक्चर्स असतील किंवा सेशन्स असतील, इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतील. कशाच्या बाबतीमध्ये, GS 2, GS 3 आणि GS 4च्या बाबतीमध्ये. ठीक आहे, म्हणजे हे 3 सब्जेक्ट माझ्याकडे आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता मी याबद्दल म्हणजे काय म्हणूया आपण, की माझी ऑथॉरिटी काय या सगळ्या गोष्टीबद्दलची, रायटिंग मॉड्यूल म्हणा किंवा डिस्क्रिप्टिव्हच्या बॅचेस म्हणा, तर बेसिकली मी UPSCची जी मेन्स आहे ती मराठी माध्यमातून लिहून सुद्धा क्लिअर केलेली आहे आणि इंग्रजी माध्यमातून लिहून सुद्धा क्लिअर केलेली आहे. तर हा जो एक्सपिरियन्स आहे की इंग्रजीमधून क्लिअर करू शकणं आणि मराठीमधून क्लिअर करू शकणं, तर मला असं वाटतं की तुम्ही इंग्रजीमधून लिहित असाल पेपर किंवा मराठीमधून लिहित असाल पेपर, तर त्या दोन्हीसाठी मला चांगल्या प्रकारे गाईड करता येईल. म्हणजे दुसरी गोष्ट अशी असते की मराठीमधून लिहिण्याच्या ज्या काही अडचणी असू शकतात, की पॅराग्राफ वाईज लिहिलं जातं, पॉइंटर वाईज लिहिलं जात नाही, किंवा इंग्रजीमधून लिहिण्याच्या काही अडचणी असतात की मराठीवाल्या लोकांकडे भरपूर कोट्स असतात, कविता असतात, काही आपण म्हणूया काय म्हणतात त्याला, समाज सुधारकांचं हे असेल, किंवा आपलं गद्य पद्य, याच्यामधले काही अशा गोष्टी असतात की ज्या इंग्रजीमधल्या लोकांकडे नसतात. तर त्या सुद्धा डेव्हलप आपल्याला इकडे करता येतील. कुणासाठी, इंग्रजीसाठी पण डेव्हलप करता येतील, मराठीसाठी सुद्धा डेव्हलप करता येतील. तर दोन्ही भाषेच्या अडचणी, लिखाणाच्या अडचणी माहीत असल्यामुळं त्यातल्या त्यात मला असं वाटतं की मी याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे इनपुट देऊ शकतो. आणि मी स्वतः UPSCचे इंटरव्ह्यू दिलेले असल्यामुळं तो तर एक्सपिरियन्स, डिस्क्रिप्टिव्हचा एक्सपिरियन्स आहेच आहे. त्या जोरावरती आपण आणि त्या ह्याच्यावरती आपण तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करू शकू. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही आता आपण रेकॉर्डेड लेक्चर्स केलेले आहेत, तर त्या लेक्चर्स मधला कंटेंट ऑलरेडी प्रूव्ह झालेला आहे. ठीक आहे, कुठे, राज्यसेवा मेन्स 2025ला. त्याच्याबद्दलचे मी जे काही फाईल्स आहेत त्या शेअर पण केलेल्या आहेत तुम्हाला, की आपल्या नोट्स आणि काही क्वेश्चन्स वगैरे. आता याच्यामध्ये मी फार जाणार नाही की क्वेश्चन्स आले, किती लागले वगैरे, हे याला फार महत्वाचं नाही. हे फार महत्वाचं नाहीये. हे महत्वाचं आहे की डायरेक्शन बरोबर आहे का, लेक्चरमध्ये जे आपण शिकवलेलं आहे तर त्याची डायरेक्शन बरोबर आहे का, म्हणजे कुठल्या पार्ट GS 2 चा करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, बरं त्याच्यामध्ये काय लिहायला पाहिजे, याचं डिटेलिंग सगळं आपण त्या बॅचेस मध्ये केलेलं. ओके. आता पुढची महत्वाची गोष्ट की जे काही इतर गोष्टी आहेत, म्हणजे आपण म्हणूया की जे काही इतर फॅकल्टीज आहेत. ओके, एकच मिनिट. हा, तर इतर जे आपण सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणतोय, मी तर GS 2, GS 3 आणि GS 4 मी कंडक्ट करणार आहे, किंवा त्याचं रायटिंग मॉड्यूल पण मी कंडक्ट करणार आहे. पण इतर जे विषय आहेत, तर GS 1 मधले जे काही विषय आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहित सावंत सर आपल्यासोबत आहेत इंडियन सोसायटीसाठी. सरांकडे ऑलरेडी 12+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे सोशलॉजी आणि इकॉनॉमी शिकवण्याचा. तर इंडियन सोसायटी हा भाग जो आहे तो सरांकडे असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे GS 1 मधलाच जो हिस्ट्री हा पार्ट आहे, तर तो सागर नगरकर सर तुमचे रेकॉर्डेड लेक्चर्स घेणार आहेत. प्लस रायटिंग मॉड्यूल सुद्धा सागर नगरकर सर त्याचं काय करणार आहेत, कंडक्ट करणार आहेत. आता सरांचा एक्सपिरियन्स असा आहे की सरांनी MA हिस्ट्री नेट सेट केलेला, MA हिस्ट्री केलेल्या नंतर
नेट सेट सुद्धा केलेला आहे हिस्ट्रीमध्ये आणि युपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्स सुद्धा रायटिंग करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. सो एक रिच एक्सपिरियन्स आहे जो तुम्हाला काय कामाला येऊ शकतो. त्याच्यानंतर जे काही जॉग्राफी आहे आपल्या GS1 मधलं, तर जॉग्राफीसाठी संदीप बिराजदार सर आहेत. संदीप बिराजदार सर COEPN आहेत. इन्स्टिट्यूशनचा एक त्यांना आपण म्हणूया एक्सपिरियन्स चांगला आहे. त्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम पण केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर अकॅडमिकली आपण म्हणलं डिस्क्रिप्टिव्ह साठीच आहे तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचा सुद्धा त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि त्यांच्याकडे पण तो रिच एक्सपिरियन्स आहे. राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्हचा पण त्यांच्याकडे इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आहे. राज्यसेवा मेन्स ऑब्जेक्टिव्हचा. त्याच्यामुळे जे काही आपण म्हणूया ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्हचा एक्सपिरियन्स पाहिजे तो त्यांच्याकडे आहे. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केतन देशमुख सर जे आहेत तर ते काय करणार आहेत आपलं एसएससी मॉड्यूल कंडक्ट करणार आहेत. ठीक आहे. केतन देशमुख सर हे बीजे मेडिकल कॉलेज किंवा ससून हॉस्पिटल जे आहे तर तिथून त्यांनी MBBS कंप्लीट केलेलं आहे. सध्या ते तिथे आपण म्हणूया की कार्यरत पण आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सुद्धा युपीएससीच्या 3 इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आहे आणि एसए वरती त्यांचा चांगला होल्ड आहे. तर एसएचं मॉड्यूल जे आहे आता ते केतन सर काय करतील तुमचं कंडक्ट करतील. म्हणजे याचा अर्थ की जे काही GS1 मधले 3 सब्जेक्ट आहेत त्यासाठी आपल्याकडे चांगले सब्जेक्ट एक्सपर्ट अवेलेबल आहेत. ते तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या विषयांमध्ये गाईड करू शकतील किंवा इव्हन ओव्हरऑल डिस्क्रिप्टिव्ह मध्ये ते तुम्हाला काही चांगले इनपुट देऊ शकतील माझ्या व्यतिरिक्त सुद्धा. ठीक आहे. मी तर काही इनपुट देतच राहील. बाकीचे इनपुट सर लोक पण देतील किंवा केतन सर सुद्धा तुम्हाला एसए मध्ये खूप चांगल्या प्रकारचे इनपुट किंवा इतरही गोष्टींचे चांगले इनपुट देऊ शकतात किंवा इव्हन ऑप्शनला वगैरे सुद्धा ते सर त्या विषयाचा काय करू शकतात चांगल्या प्रकारे इनपुट देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मोहित सर काय सोशोमध्ये इनपुट देऊ शकतील. सागर सर तुम्हाला कशामध्ये हिस्ट्रीमध्ये इनपुट देऊ शकतील. संदीप सर जे आहेत ते तुम्हाला ज्योग्राफीमध्ये आणि केतन सरांचा अँथ्रोपॉलॉजी ऑप्शन होता तर अँथ्रोपॉलॉजीमध्ये केतन सर सुद्धा तुम्हाला इनपुट देऊ शकतील. कशाच्या बाबतीमध्ये जर तुमचा ऑप्शनल काही वेगळा असेल तर त्यांच्याशी तुमची भेट झाल्यानंतर किंवा डिस्कशन झाल्यानंतर. ठीक आहे. तर त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट आता की बॅच बद्दलचं डिस्कशन. ओके. की बॅच नेमकी कशी आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मगाशी म्हणलं तसं की ही जी काही बॅच असणार आहे ठीक आहे तर ती रेकॉर्डेड बॅच असणार आहे असं आपण म्हणतोय. तुम्ही म्हणाल की इतके दिवस लाईव्ह घेतला आता रेकॉर्डेड बॅच घेता. येस. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये रेकॉर्डेड तुम्हाला देणं आता शक्य आहे. ऑलरेडी कंटेंट आहे रेडी. ठीक आहे. तर त्याचा ऍडव्हान्टेज तुम्हाला घेता येईल. आता काय बघा डिस्क्रिप्टिव्ह मधली जी एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला कळाली पाहिजे ती म्हणजे कोणती की तुम्ही सुरुवात जी आहे ती तुमची कंटेंट ठीक आहे कन्सेप्ट आणि क्लॅरिटी याच्यापासून झाली पाहिजे. कंटेंट कन्सेप्ट आणि क्लॅरिटी याच्यापासून झाली पाहिजे. मग हे जर असं असेल तर ही पहिली स्टेज जर ही असेल तर तुम्ही आत्ता लेक्चर्स करायला पाहिजे. ओके. त्याच्यामध्ये आपण म्हणूया की तुम्ही ऑप्शनलचे लेक्चर्स करा ऑप्शनलचा इन्फॉर्मेशन गॅदर करा किंवा जीएसची इन्फॉर्मेशन वगैरे गॅदर करा. तर ती पहिली स्टेज आत्ता तुमची याची असली पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही कंटेंट कन्सेप्ट आणि क्लॅरिटी घेत आहात. त्याच्यानंतर मग तुम्ही कुठे जायला पाहिजे सेकंड स्टेप मध्ये तुम्ही रायटिंग कडे जायला पाहिजे. त्याच्यामध्ये व्हॅल्युएडिशन वगैरे करायला पाहिजे आणि मग तिसऱ्या स्टेजला तुम्ही काय करायला पाहिजे रिव्हिजन करायला पाहिजे. मग आता आपण काय करतोय आपण तुम्हाला हे जे काही आपलं बॅच स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल करून देतोय. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स करायचे आहेत जून जुलैमध्ये आणि मग तुम्ही ऑगस्ट मध्ये रायटिंग मॉड्यूलसाठी आपल्याकडे यायचं आहे. ठीक आहे ना. आणि ते रायटिंग मॉड्यूल ऑफलाईन लाईव्ह आपण घेणार आहोत. ओके. ऑफलाईन मध्ये आपण लाईव्ह घेणार आहोत. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला ऑनलाईन करायचं ऑनलाईन मध्ये पण करता येईल का. येस. ऑनलाईन लाईव्ह सुद्धा ते रायटिंग मॉड्यूल तुम्हाला करता येईल. तो पण ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असेल. जे की ऑफलाईन डिस्कशन चालू आहे तेच डिस्कशन आपण लाईव्ह करून देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे ना. किंवा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे एवढं तुम्ही निश्चिंत राहा की ऑनलाईन तुम्हाला तो ऑप्शन अवेलेबल असेल. आपण काय करूया की ते डिस्कशन संध्याकाळी 6 नंतर 6:15 पासून ते 9 पर्यंत वगैरे हा सेशन कंडक्ट करूया. कशाचा रायटिंग मॉड्यूलचा. आणि मग त्याच्यामध्ये काय तुम्ही जॉईन होऊ शकता ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन तर तुम्ही क्लासरूम मध्ये येऊ शकता. ठीक आहे ना. मग हे काय आहे की रेकॉर्डेड बॅच प्लस हे असं आपलं रायटिंग मॉड्यूल एकंदरीत असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये बघा म्हणजे एक महत्वाची गोष्ट ही आहे की आपण लाईव्ह कडून आपण रेकॉर्डेड बॅचेस कडे वळतोय या कशाच्या बाबतीमध्ये आताच्या मेन्सच्या बाबतीमध्ये. तर त्याचं रिझन काय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एक ऑप्टिमम कंटेंट पाहिजे. ठीक आहे ना. त्यामुळं बॅच कंटेंट तुम्हाला देऊन टाकतोय का आपण तर देऊन टाकतोय. ऑलरेडी कंटेंट रेकॉर्डेड आहे. तो एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला एक ऑप्टिमम कंटेंट पाहिजे. कंटेंटला सीमा नाहीये कितीही केलं तर त्याला काही मर्यादा नसते. त्याच्यामुळं एक ऑप्टिमम कंटेंट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. दुसरी गोष्ट म्हणजे काय आता इथं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नाहीये की तुम्हाला डीजी कर्वे समितीमध्ये किंवा डीजी कर्वे समितीने कशाबद्दल काय म्हणलं हे बेसिक बेसिक गोष्टी प्रत्येक गोष्ट ही पिन पॉईंट करून गुगल टेस्ट करून पाठ करून घ्यायची ही गरज पडणार नाही. स्पून फिडिंगची असतच खरं तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये गरज पडणार नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की हे रेकॉर्डेड देणं संयुक्तिक ठरेल किंवा तशी काही अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की फ्लेक्झिबिलिटी राहील तुम्हाला. ठीक आहे. कसली फ्लेक्झिबिलिटी तर
लाईव्ह बॅचेस जेव्हा आपण कंडक्ट करतोय सकाळी आणि संध्याकाळी, तर काय होतंय की तुम्हाला ऑप्शनलसाठी वेगळा परत काय मिळत नाही, वेळ मिळत नाहीये. मग त्याच्यामुळे काय तुमचा सकाळचा पण 3 तासांचा वेळ पॅक होतोय आणि संध्याकाळचा पण तुमचा 2-2.5 तासांचा वेळ पॅक होतोय. त्या केसमध्ये थोडंसं असं होऊ शकतं की तुम्हाला ऑप्शनसाठी वेगळा वेळ नाही मिळाला. एक सेशन इज ओके, म्हणजे एक सेशन ओके. पण मग एका सेशनमध्ये गोष्टी बऱ्याच वेळेला लवकर पटापट कव्हर होत नाहीत आणि मग तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही पूर्ण सब्जेक्ट झाल्याचा. सो त्या केसमध्ये जर तुम्हाला काही सब्जेक्ट लवकरात लवकर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जर मिळत असेल, कंटेंट बेसिकली मिळून जात असेल, तर तुमची एक फ्लेक्सिबिलिटी राहील की ऑप्शनल कसा डील करायचा आणि सोबत मग जीएसचे सब्जेक्ट कसे डील करायचे, तुमच्याकडे तुमची फ्लेक्सिबिलिटी राहणार आहे. त्यामुळे सुद्धा रेकॉर्डेड वरती आपण शिफ्ट होतोय. आता त्यात सुद्धा असंच आहे की बऱ्याच जणांचं सर माझी ड्युटी आहे. मागच्या काही बॅचेसमध्ये असं पण झालं कुठे डिस्क्रिप्टिव्हच्या वगैरे की सर 9:30ला जायला लागतं आणि सॉरी 9:15ला जायला लागतं आणि लेक्चर 9:35 पर्यंत चालतंय. तर 20-25 मिनिटाचा कंटेंट जो आहे तो मिस होतोय आणि मग लिंक कधी-कधी काय होऊ शकते तुमची तुटू शकते किंवा तुम्हाला एक फोमो क्रिएट होऊ शकतो. तर या सगळ्याच गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण हे करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑलरेडी कंटेंट रेडी आहे ना, तर मी तुम्हाला तो देऊन मोकळा होईल. आणि मग काय तुम्ही तुमच्या पद्धतीने पटापट तो उरकून घ्या आणि मग तुम्ही काय करा रायटिंग मॉड्यूलला या, अशी ही पद्धत असणार आहे. ठीक आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदा कंटेंट दिला सगळ्या जीएसच्या पेपर्सचा, ठीक आहे, की मग काय तुम्ही जुलै एंड पर्यंत जर तो कंटेंट संपवला, तर तुम्ही रायटिंग मॉड्यूलसाठी रेडी राहू शकता. आणि रायटिंग मॉड्यूलचा तुमच्यावरती कंटिन्यूअस दबाव राहील की अरे बापरे, रायटिंग मॉड्यूल या तारखेला आपला आहे, कारण ते टाइम टेबल मी तुम्हाला देईल की ते जर दबाव तुमच्यावरती आहे, तर तुम्हाला काय करायला लागेल की कंपल्सरी, ठीक आहे, त्या रायटिंग मॉड्यूलच्या दबावाखातर तुम्हाला बॅच रेकॉर्डेड सुद्धा कंप्लीट करायला लागेल. आता लाईव्ह जेव्हा घ्यायचो तेव्हा काय प्रेशर ठेवायचो की बाबा लाईव्ह आहे तर तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे ना, म्हणजे या पद्धतीने ते सगळ्या गोष्टी असायच्या. मग याच्यामध्ये काय चांगलं आहे की जरी रेकॉर्डेड असलं तरी मी माझा हातचा सोडत नाहीये. मी लाईव्ह रेकॉर्डेड सॉरी लाईव्ह रायटिंग मॉड्यूल घेतोय. तर मी काय करू शकतो तुमच्यावरती एक दबाव क्रिएट करू शकतो की हा तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा पटापट बघावे लागतील. ठीक आहे ना, तर तो एक महत्वाची ती एक महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुमच्याकडे एक बेसिक कंटेंट जेव्हा असेल पहिल्या 2 महिन्यांमध्ये, की तुम्हाला शुअरिटी असेल की हा कंटेंट माझ्याकडे आहे, तर पहिल्या 2 महिन्यांमध्ये तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला बिल्ड होऊ शकतो. ठीक आहे ना, तुम्हाला एन नंबर ऑफ गोष्टींसाठी इकडे-तिकडे फार पळायची गरज पडणार नाही. आणि मी नेहमी म्हणतो की आडात नाही तर पोहऱ्यात कुठे नेणार. तुम्ही एकदा कंटेंट बिल्ड करा, मग तुम्ही रायटिंगसाठी रेडी असू शकता. ठीक आहे ना, मग ती मला वाटतं की चांगली गोष्ट असू शकते. सो या कारणांसाठी आपण खरं तर रेकॉर्डेडकडे शिफ्ट होत आहोत असं म्हणायला हरकत नाही. आता बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या एखादी जीएस बॅच आपली काय करताय, पर्चेस करताय. तर त्या जीएस बॅचमध्ये नेमकं मग काय होणार? एखादी जीएस रेकॉर्डेड बॅच जेव्हा तुम्ही पर्चेस करताय, तेव्हा काय होणार आहे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या विषयाचा एक रेकॉर्डेड कंटेंट 2 व्ह्यूजसाठी अवेलेबल होणार आहे. ओके. म्हणजे तो रेकॉर्डेड कंटेंट असेल, तो 2 व्ह्यूज तुम्हाला आपण देऊ आणि त्यात काय तुमची राज्यसेवेची मेन्सची जी काही तारीख असेल शेवटची 24 ऑक्टोबर तिथपर्यंत त्यांची टाईम व्हॅलिडिटी राहील. त्याच्यामुळे तुमच्याकडे ते लेक्चर्स तर आले, आता कंटेंट तर आलं. त्या कंटेंट सोबत आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही जी काही बॅच घेतलेली आहे तो कंटेंट आम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देता. मग समजा या 2-3 महिन्यांमध्ये काही गोष्टी नवीन घडल्या. फॉर एक्झाम्पल आय-आर मध्ये घडल्या किंवा मला समजा इथिक्स मधलं काय आपण म्हणूया की अप्लाइड इथिक्सचं मला तुम्हाला काही सांगायचं आहे किंवा फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया जीएस2 मधलं कोर पॉलिटीमध्ये काही ॲडिशन असेल, डिलिमिटेशन बिलाचं जे काही आता घडलं वगैरे तर ते व्हॅल्यू ॲडिशनचे सेशन्स मला तुम्हाला ॲड करणं किंवा देणं याच्यासाठी फार वेळ लागणार नाही. ठीक आहे ना? ते आपण देऊन टाकू शकतो. सो काय रेकॉर्डेड लेक्चर्स तुमच्याकडे अवेलेबल असतील. जे काही या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन द्यायचं असेल, कुठल्याही विषयाचं, सगळ्याच विषयांचं जी बॅच तुम्ही पर्चेस कराल, त्या विषयांचं व्हॅल्यू ॲडिशनचे सेशन्स आम्हाला ॲड करणं काही फार विशेष नाही. आम्ही त्या वेळेला ते ॲड करू शकतो. तुम्हाला ते ओरिएंटेशन आम्ही त्या वेळेला देऊ शकतो. ठीक आहे. ते पण त्याच्यामध्ये येणार. बरं, आता एमपीएससीची मग 2025 ची मेन्स झालेली आहे. त्याचं अनालिसिस पण आम्ही त्याच्यामध्ये ॲड करू. ठीक आहे. की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहायला पाहिजे होतं. हे जे काही ॲडिशनल आहे ना, तर ते तुम्हाला देता येतं. एक बेसिक ऑप्टिमम जो कंटेंट आहे, तो तर ऑलरेडी रेडी आहे. तो प्रूव्हन आहे. त्याच्या बॅचेस आपण ऑलरेडी कंडक्ट केलेल्या आहेत. ते तुम्हाला एकदा दिलं, की मग आम्हाला त्याचं टेन्शन आहे की नाही तुम्हाला अरे म्हणजे काय होत होतं ना, मला असं वाटतं की म्हणजे हे सगळं असं करण्याचं कारण की झालंय असं की समजा लाईव्ह घेतोय मी. तर मला लाईव्ह घ्यायला काय की एक मी लाईव्ह बॅच घेणार. मग मध्ये 5-6 दिवस टेस्टसाठी जाणार. ठीक आहे ना. तुम्हाला वेळ देऊन टेस्ट घेणं वगैरे आणि मग नंतर परत मी दुसरी लाईव्ह बॅचसाठी कंडक्ट करण्यासाठी काही ॲडमिशन वगैरे कंडक्ट करणं, प्रोसेस करणं वगैरे असं करणार. तर जवळपास एका जीएसच्या सब्जेक्टसाठी मला 21 दिवस, 20 दिवस समजा लागत आहे. आणि मग तशा पद्धतीने बघितलं तर मग काय होऊ शकतं, की सगळं हे ऑगस्ट एंडपर्यंत चालत राहू शकतं, की जीएसच मी तुम्हाला काय करतोय, एका बाजूने देतोय आणि ते सुद्धा काय तुम्ही ऑप्शनलसाठी सुद्धा पॅक होऊन जाता. तर मला असं वाटतं की त्या गोष्टीसाठी म्हणजे मी लाईव्ह येण्याची वाट बघण्याची तुम्हाला गरज पडली नाही पाहिजे. ठीक आहे ना. आता हे मी म्हणजे
मी काहीतरी फार हे करतोय असं माझं असं सांगत नाहीये मी. मला एवढंच म्हणायचं की मी लाईव्ह कंडक्ट करत नाही एखादी बॅच तोपर्यंत तुम्ही एक बॅच केली नाही किंवा एखादा विषय केला नाही असं नको. त्यात परत असं आहे की सर GS2 चांगलं झालं मला GS4 करायचंय. पण तुम्ही मात्र बॅच काय केली GS2 ची लॉन्च केली. सर मला GS4 करायचं होतं आणि तुम्ही GS3 ची बॅच लॉन्च केली. कुठलीही लाईव्ह बॅच. तर हे जे काही अडचणी येतात ना या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये होणार नाहीत. एक बेसिक ऑप्टिमम कंटेंट तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचून जाणार आहे. तो त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हे पण तुम्हाला कळालं पाहिजे. सो तुमच्याकडे काय झालं मग एक प्रकारे एक कंटेंट तर येऊन गेला. ठीक आहे. ऑप्टिमम कंटेंट येऊन गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू एडिशन पण आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. पीवायक्यूज पण आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. जे काही पीवायक्यूज अनालिसिस असेल वगैरे. पण मग या रेकॉर्डेड बॅच मध्ये फक्त रेकॉर्डेड बॅच असेल का नाही. प्लस तुम्हाला काय असणार आहे रायटिंग मॉड्यूल मेंटरशिप असणार आहे. आता रायटिंग मॉड्यूल मेंटरशिप म्हणजे काय तर एक प्रकारे समजा आपण असं विचार करू की तुम्ही GS4 ची एखादी बॅच आपली रेकॉर्डेड परचेस केली त्याच्यासोबत आपण रायटिंग मॉड्यूल जे काही घेणार आहोत त्याच्यामध्ये काय असणार आहे तर हे रायटिंग मॉड्यूल GS4 चं 7 दिवस चालणार आहे. तर 7 दिवस म्हणजे काही दिवसभर तुमचा घेणार नाही आम्ही. ठीक आहे. आम्ही तुम्हाला इव्हिनिंगला एका सेशनला बोलू. संध्याकाळचा चहा प्या. एका सेशनला या. या सेशन मध्ये काय असेल की 6 दिवस पहिल्यांदा हे सेशन चालतील. आता हे 6 दिवस कसं असेल तर 6 दिवस तुम्ही काय करायचं आहे 1 तास कंप्लीट रायटिंग करायचा आणि आपण लगेच इमिजिएटली क्लासरूम मध्ये त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत की तुम्ही प्रश्न हा कसा लिहायला पाहिजे होता कसं उत्तर लिहायला पाहिजे होतं इंट्रोडक्शन कसं कन्क्लुजन कसं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ठीक आहे. मग इथिक्सचं GS4चं एक्झाम्पल घेऊया की GS4 आपण जर समजा 6 दिवस रोज 1 तास रायटिंग करतोय आणि इमिजिएटली तिथंच काय इव्हॅल्युएशन करतोय तिथे समोरच. ठीक आहे ना. इव्हॅल्युएशन म्हणजे इंडिव्हिज्युअल नाही. समोरच आपण म्हणतो की हा प्रश्न असा लिहायला पाहिजे होता. त्याचा एक मॉडेल आन्सर, त्याचं मॉडेल इंट्रोडक्शन, मॉडेल कन्क्लुजन आपण डिस्कस करतोय समजा. तर त्यामुळे काय होऊ शकतं की तुमची रायटिंग खूप सुधरू शकते कारण तुम्ही रोज लिहिताय. ठीक आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही समोर आहोत. ठीक आहे ना. मी तर 2-3-4 या विषयासाठी समोर आहेच आहे आणि हिस्ट्री, जिओग्राफी आणि काय म्हणूया सोसायटीचे फॅकल्टीज किंवा एसएसाठीचं जे काही फॅकल्टीज आहेत किंवा आपण सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत तर ते समोरच आहेत तुमच्या. तर ते तुम्हाला समोरासमोर क्लासरूम मध्ये ऑफलाईन पद्धतीने डिस्कस करणार आहेत किंवा बोलणार आहेत तुमच्याशी. मग हे 6 दिवस तुम्ही रोज 1 तास रायटिंग आणि 2 तास त्या गोष्टीवरती डिस्कशन असं केल्यानंतर काय मग 7व्या दिवशी जी आहे ते आपण काय करणार आहोत CST आपण त्याला म्हणतो. सीएसटी म्हणजे काय कंप्लीट सिलेबस टेस्ट आपण 7व्या दिवशी कंडक्ट करणार आहोत. मग 7व्या दिवशी जी कंप्लीट सिलेबस टेस्ट कंडक्ट होईल. ठीक आहे. तर ती टेस्ट काय असेल मग त्या टेस्टचं तुमच्या टेस्टचं कंप्लीट इव्हॅल्युएशन हे ना कंप्लीट इव्हॅल्युएशन होईल 1 to 1 इव्हॅल्युएशन होईल की हा पेपर तुम्ही कसा लिहायला पाहिजे होता त्याच्यामध्ये काय इनपुट्स आहेत तुम्ही कुठे कमी पडताय वगैरे वगैरे म्हणजे काय इफेक्टिव्हली तुम्ही GS4 ची जर बॅच खरेदी करत आहात ठीक आहे ना परचेस करत आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही अख्खं रायटिंग मॉड्यूल जे आहे ठीक आहे ना तर ते तुम्ही 7 दिवसांचं रायटिंग मॉड्यूल सुद्धा घेत आहात रायटिंग मॉड्यूलसाठी तुम्ही वेगळी परत फीस भरण्याची गरज तुम्हाला पडत नाही म्हणजे तुम्हाला ऑलरेडी GS4 चे त्या GS चे लेक्चर्स मिळालेले आहेत ऑप्टिमम कंटेंट बेसिक कंटेंट मिळालेला आहे प्लस व्हॅल्यू एडिशन मिळतील जे काही लागतील ते प्लस 2025च्या पीवायक्यूचं अनालिसिस पण त्याच्यामध्ये येऊन जाईल नंतर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 7 दिवसांचं रायटिंग मॉड्यूलच त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे. मग तुम्ही म्हणाल की हे असं रायटिंग मॉड्यूल असा फंडा का काढला मी पुन्हा सांगतो की जरी बॅच रेकॉर्डेड देत असलो तर रायटिंग मॉड्यूलचा दबाव मात्र आपण तुमच्यावरती ठेवणार आहोत कारण इन्क्रिमेंटल तुमच्या मध्ये काय व्हायला पाहिजे चेंज व्हायला गेला पाहिजे म्हणजे काय तुम्ही रोज लिखाण करता रोज तुम्ही 1 तास लिखाण आणि 2 तास त्याच्यावरती डिस्कशन करताय समजा तर त्याच्यामुळे काय होईल की 7व्या दिवशी जेव्हा तुम्हाला 3 तासाचा पेपर लिहायचा आहे तेव्हा तुम्हाला अडचण येणार नाही आणि हे कधी करणार आहे आपण हे सगळं आपण ऑगस्टमध्ये करणार आहे तुमचा एक बेसिक कंटेंट डेव्हलप झालेला असेल मग आपण करणार आहे अननेसेसरी उगीच रॅन्डम आपण रायटिंग करणार नाही ऑगस्टमध्ये का करणार तर सप्टेंबर मध्ये केलं तर मग इम्प्रुव्हमेंटला काय स्कोपच नाहीये ऑगस्ट एंडला सगळं आपलं रायटिंग करून झालेलं पाहिजे मग आपण सप्टेंबरमध्ये 2 मॉक ड्रिल वगैरे कंडक्ट करून ते तुम्हाला काय व्यवस्थित तुम्हाला पुढे काय ऑक्टोबरमध्ये घेऊन जाऊ शकतो ठीक आहे ना त्या 2 जे काही फायनल टेस्ट असतील काय म्हणूया 3-3 दिवसांच्या वगैरे त्याचं आता डिस्कशन मी करत नाही त्या वेगळ्या प्रकारे आहेत त्या याच्यामध्ये नाही आहेत त्या मॉड्यूलमध्ये वगैरे काय बॅचमध्ये त्या वेगळ्या प्रकारे आपण शेवटी कंडक्ट करणार आहोत तर हे असं असणार आहे काय असं असणार आहे बेसिकली हे असं असणार आहे की तुम्ही रेकॉर्डेड बॅच प्लस रायटिंग मॉड्यूल आपल्याकडे कम्प्लीट करू शकणार आहात आणि सगळं काय आहे समोरासमोर आहे ओके आणि त्यामुळे त्या गोष्टी चांगल्या होतील मग सगळ्यात महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा की तुम्ही ऑनलाईन सुद्धा या काय रायटिंग मॉड्यूलला जॉईन करू शकता तुम्ही ऑनलाईन मध्ये सुद्धा हे सगळं रायटिंग करू शकता ठीक आहे मग हे कळते का बघा की काय नेमकं स्वरूप असणार आहे बॅचचं ठीक आहे त्याच्यानंतर हे जे काही रायटिंग मॉड्यूल आहे आता आपलं ओके हे जे काही रायटिंग मॉड्यूल आहे ठीक आहे तर ते रायटिंग मॉड्यूल अशा प्रकारे कंडक्ट करण्याचे काही कारण आहे किंवा का बरं असं आपण करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे आपण म्हणतो की रोज मी 1-2 उत्तर लिहिल तर हे खूप स्पोरॅडिक रायटिंग असतं ते स्पोरॅडिक रायटिंग जे आहे ते आपल्याला नको ठीक आहे
असं काही नाही की त्याचा फायदा होत नाही. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा. रायटिंग मॉड्यूलची आपली काय आयडिया ती मी फक्त तुम्हाला सांगतोय. मला असं वाटतं की रोज 1-2 उत्तर लिहिली तर फार असं हे होत नाही. कधी-कधी असं होतं की आज आपण एखाद दुसरं उत्तर लिहितो आणि परत दुसरे 3-4 दिवस काहीच लिहित नाही. कारण तुमच्यावरती कोणाचं प्रेशर नाहीये. ठीक आहे ना? बरं इव्हॅल्युएशन पण फारच काही आपण करू व्यवस्थित किंवा ते मागं लागून करून घेऊ असं पण काही होईल असं सांगता येत नाही. त्याच्यामुळं हा जो फंडा आहे की आपण रोज 1-2 उत्तर लिहित बसणार याच्यामध्ये आपण आपल्या बाजूनी पडणार आहे. तुमच्यापैकी कोणाला ते करायचं असेल तशा पद्धतीने तर ते तुम्ही करू शकता. त्याच्याबद्दल अडचण नाही. दुसरी गोष्ट काय, जेव्हा आपण रायटिंग मॉड्यूलला येतोय काहीतरी कंटेंट करून, तर तुम्ही जेव्हा रायटिंग मॉड्यूलला येता तेव्हा तुम्ही एका विषयासाठी 7 दिवस आमच्या सोबत असणार आहेत रोज एका सेशनसाठी. तर त्याच्यामध्ये ही डेली मेंटरशिप होणारच आहे. काय, की कसं लिहायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे. तुम्ही सेशन झाल्यानंतर सर लोकांना मला भेटणार आहात. त्याच्यामुळे ती मेंटरशिप जी आहे त्या विषयाची तिथे होऊन जाईल. ठीक आहे ना? अजून एक महत्त्वाची गोष्ट की काय होतं की रेकॉर्डेड बॅचमध्ये समजा तुम्ही काहीतरी रायटिंग करताय. तर मग तुम्ही GS2 करताय, कोणीतरी GS4 करतोय. रँडमली कधीतरी आम्हाला तुम्ही काहीतरी लिखाण पाठवताय. मग आम्हालाही ट्रॅक करणं खूप अवघड आहे, की आज कोणी कोणतं लिखाण पाठवलंय, कोणाला आम्हाला काय तपासून द्यायचं वगैरे. त्यापेक्षा एक ऑर्गनाइज वेनी तुम्ही कंटेंट करून या. आपण रायटिंग मॉड्यूलच्या वेळेला 7 दिवस ते सगळं त्या पूर्ण विषयाचं लिखाणाचा फडशा पाडून टाकू. ठीक आहे ना? एक कमिटमेंट असेल आमच्या बाजूनी, की बाबा हां, आम्ही या 7 दिवसासाठी तुमचं सगळं रायटिंग करून घेऊ त्या विषयाचं. तुम्ही आधी पण काही समजा त्या विषयाचं लिहिलं असेल, तर त्या दरम्यान तुम्ही आमच्याकडून ते चेक करून घ्या. असं रँडम नको, की आज पाठवलं, मग 3 दिवसांनी पाठवलं, मध्येच एखादा दुसरा कुठलातरी निबंध पाठवला, सर हे तपासा वगैरे. काही रँडमाइज नको. एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असेल ती म्हणजे कोणती, की त्या दिवसांमध्ये तुम्हाला त्या विषयाबद्दल काय होईल, चांगल्या प्रकारचे सजेशन किंवा मेंटरशिप आम्हाला देता येईल. रिअल टाइम डिस्कशन असेल, कारण का हे लाईव्ह ऑफलाईन क्लासरूममध्ये किंवा लाईव्ह ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे हे रिअल टाइम डिस्कशन असणार आहे, लक्षात ठेवा. कारण समोरासमोर चर्चा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, प्रत्येक पेपरचं आपण सेक्शन वाईज विभाजन करणार आहोत रायटिंग मॉड्यूलच्या मध्ये. आता फॉर एक्झाम्पल GS4चं इथिक्स आहे. त्याला आपण काय करूया, 3 दिवस आपण काय एक सेशन कंडक्ट करूया कशाचा, थेअरीचा, आणि 3 दिवस आपण कशाचा सेशन कंडक्ट करूया, आपल्या कशाचा, केस स्टडीचा. ओके, केस स्टडीचा कंडक्ट करूया. आणि मग 7व्या दिवशी CST घेऊया. तर हे अशा प्रकारे आपण सेक्शन करणार आहोत. GS1 मध्ये हिस्ट्रीचे 2 सेशन, जॉग्राफीचे 2 सेशन, सोसायटीचे 2 सेशन. ठीक आहे ना? तसंच काय GS3 मध्ये सुद्धा काय, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी म्हणजे समजा आपण एक वेगळे सेशन 2 सेशन, ऍग्री इकॉनॉमी प्लस एन्व्हायरमेंटसाठी 2 सेशन, सिक्युरिटी आणि सायन्स टेकसाठी 2 सेशन, हे 2-2 दिवस, असं 6 दिवस, आणि मग नंतर 7व्या दिवशी CST असं आपण कंडक्ट करू शकतो. ठीक आहे ना? तर त्याचा खूप जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या रायटिंग मॉड्यूल मध्ये काय होणार आहे, की तुम्ही पूर्ण ऑगस्ट मध्ये हे लिखाण सगळं पटापट पटापट करणार आहात. ठीक आहे ना? हे ऑगस्ट मध्ये सगळं लिखाण होईल आणि हे 28 दिवस लिखाण चालेल, सलग 28 दिवस. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं लिखाण खूप चांगलं होऊ शकतं. म्हणजे आज लिहिलं, आठवड्याभराने परत टेस्ट लिहिली, याच्यापेक्षा रोज लिखाण करत करत 7व्या दिवशी टेस्ट, रोज लिखाण करत करत 7व्या दिवशी टेस्ट, हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्या लिखाणामध्ये खूप जास्त चांगला फरक पडू शकतो. अजून काय महत्वाचं आहे, तर तुम्ही पूर्ण ऑगस्ट महिना जो आहे तो चांगल्या प्रकारे या लिखाणाला देऊ शकता, रायटिंग मॉड्यूलला देऊ शकता. प्रत्येक सब्जेक्टला 6+1 डे मध्ये आपण डिवाइड करतोय. सेक्शन वाईज आपण त्याची विभागणी घेतोय आणि मग नंतर आपण CST किंवा फुल लेंथ टेस्ट किंवा आपण त्याला म्हणूया कम्प्लीट सिलेबस टेस्ट कंडक्ट करतोय. आणि त्याच्यामध्येच मग काय, आपण सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत रायटिंगच्या त्या डेव्हलप करू शकतो. म्हणजे वर्ड लिमिट कशी फॉलो करायची आहे, ठीक आहे ना, त्याचा एक्झॅक्टनेस कसा आपण फॉलो करायचा, टाइम मॅनेजमेंट बेसिकली कसं करायचं आहे, ठीक आहे ना, ब्रेनस्टॉर्मिंग कशी करायची, म्हणजे कधी कधी एखादा प्रश्न दिला तुम्हाला काही सुचतच नाहीये तरी पण कसं लिहायचं, माहित नसलेले प्रश्न कसे लिहायचे, हे रिअल टाइम मध्ये तुम्हाला चॅलेंज मिळालं पाहिजे. त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. ठीक आहे ना? त्यामुळं काय, हे बेसिक आयडिया ही आहे की वर्ड लिमिट, टाइम मॅनेजमेंट हे सगळं समोरासमोर आपण करूया. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय, प्रत्येक सब्जेक्टचा एक वेगळा अप्रोच आहे. GS1चे लिखाण वेगळं करावं लागतं, त्यातलं हिस्ट्रीचं लिखाण वेगळं करावं लागतं, जॉग्राफीमध्ये व्याप करावं लागतात, सोसायटीमध्ये काय वेगळ्या पद्धतीने लिखाण करावं लागतं, थोडंसं काय आहे की थिओरिटिकल आहे. ठीक आहे. जर तुम्ही GS2 IR मध्ये बघितलं तर मॅप काढून करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे भारत आणि समजा आपल्याला मालदीवचे किंवा भारत आणि आपल्याला कशाचे संबंध, अफगाणिस्तानचे संबंध जर उद्या विचारले तर त्याच्यामध्ये मॅप्स वगैरे काढावे लागतील. तर या गोष्टी प्रत्येक विषयाच्या काय आहेत, रायटिंगच्या वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे काय, प्रत्येक सब्जेक्टचं रायटिंग मॉड्यूल वेगळ्या प्रकारे तुम्ही करणार आहात. त्याच्यातून तुमचा तो सब्जेक्ट चांगल्या प्रकारे कव्हर होऊ शकतो. साठी वेगळी रायटिंग गरजेची आहे. त्याचे पण आपण सेशन काय करणार आहोत, वेगळ्या प्रकारे काय कंडक्ट करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर काय, रिअल टाइम सायम्युलेशन असं आपण म्हणतोय. समोरच आहात ना, तर हे सगळं रिअल टाइम मध्ये होणार आहे, लक्षात ठेवा. क्लासरूम मध्ये झालं तर ते जास्त बेटर असतं. जर नाही क्लासरूम मध्ये जमत आहे, ऑनलाईन जॉईन व्हा, काही प्रॉब्लेम. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट, मला सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा रायटिंग मॉड्यूल मध्ये वाटतो. कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट काय, की सगळ्यात महत्वाची गोष्ट, की मी काय उत्तर लिहिलं, त्यांनी काय लिहिलं क्लासरूम मध्ये किंवा इतर लोकांनी काय लिहिलं, हे मला कळायला पाहिजे. तुम्ही उत्तर लिहिताय आणि मला देताय,
ठीक आहे ना. तुम्ही उत्तर लिहून मला देता. तुमच्यामध्ये तुम्हाला उत्तर भारी वाटतं आणि मी तुम्हालाच फक्त इनपुट देतो. तुम्हाला काय माहित होतं, की बाकीचे काय लिहितायत? बाकीच्यांचं इंट्रोडक्शन करण्याची स्टाईल काय? फॅक्ट्स लिहिण्याची स्टाईल काय? काही लोकं ना कोटनी सुरुवात करतात. काही लोकं फॅक्च्युअल डेटानी सुरुवात करतात. काही लोकं क्वेश्चनचा क्रक्स पकडतात इंट्रोडक्शन करताना. एन नंबर ऑफ वेगवेगळ्या प्रकारचे इंट्रोडक्शन्स करू शकतो. आपण कन्क्लुजन करू शकतो. हे जे आहे दुसऱ्यांचे इनपुट्स आपण घेणं, कंटिन्युअसली आपण त्या झोनमध्ये राहणं, हे त्याच्यात होऊ शकतं रायटिंग मॉड्यूलमध्ये लक्षात ठेवा. त्यामुळं हे म्हणजे मी पुन्हा सांगतो, की हे आम्ही आमच्या हातात ठेवलंय. जरी तुम्हाला कंटेंट रेकॉर्डर देत असलो, तरी आम्ही ही गोष्ट मात्र सोडणार नाही. तुम्हाला पळवायची, ताणायची आणि म्हणजे वैशिष्ट्य काय आपलं, तर लाईव्हमध्ये आपण पळवत होतो तुम्हाला. ठीक आहे ना, तुमच्यावरती दबाव टाकतो. तोच दबाव आपण आता रायटिंगसाठी टाकूया. ठीक आहे ना, ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षेला एमसीक्यूचा दबाव पाहिजे. ठीक आहे ना, कंटेंटचा दबाव पाहिजे. एक शब्द वेचण्याचा दबाव पाहिजे. इंटरव्ह्यूच्या ह्याला मॉकचा दबाव पाहिजे. कंटिन्युअस प्रॅक्टिस करता आली पाहिजे. बोलण्याची प्रॅक्टिस, भेटण्याची प्रॅक्टिस, लोकांकडे गेलं पाहिजे. डिस्क्रिप्टिव्हला रायटिंगची प्रॅक्टिस करावी लागेल. त्याचा दबाव तुमच्यावरती निर्माण झालाच पाहिजे, लक्षात ठेवा. तो आपण निर्माण करूया. पॉझिटिव्ह पिअर प्रेशर. दुसरी लोक काय करतात? पिअर प्रेशरला खूप महत्व आहे. त्याच्यानंतर काय? ब्रेनस्टॉर्म आणि रायटिंग म्हणजे काय? घरी तुम्हाला प्रश्न दिलाय, मास्तरला प्रश्न सबमिट करायचा आहे लिहिलेला. ओके, 20 मिनिटं लिहितात मुलं, अर्धा तास लिहितात, 45 मिनिटं एक प्रश्न लिहितात 10 मिनिटाचा आणि मग सबमिट करतात आणि म्हणतात की अरे हा मास्तरला द्यायचं, आपली इमेज खराब नाही झाली पाहिजे, इंट्रोडक्शन मस्त, अक्षर मस्त, ठीक आहे ना, एकदम व्यवस्थित, काय नाही, सगळं चकचकीत करून आन्सर पाठवतात आणि मग त्याचं इव्हॅल्युएशन करायचं. काय पॉईंट आहे सांगा? मी ते तशा प्रकारचं इव्हॅल्युएशन जर मी करायला लागलो तुमच्या अर्धा तासात लिहिलेल्या प्रश्नाचं, किंवा तुम्ही 10 मार्काचा प्रश्न जर 15 मिनिटात लिहिलेला आहे, जो की 10 मार्काचा प्रश्न तुम्हाला 7 मिनिटं मिळणार आहेत फक्त, तर त्या प्रश्नाचे इव्हॅल्युएशन करून काय उपयोग आहे? हा बेसिक प्रश्न आहे. त्यामुळे काय, लाईव्ह मध्ये तुम्हाला स्टॉप वॉच आम्ही लावून काय करणार, तुमचा ते पर्टिक्युलर सगळं कंडक्ट करणार आहोत. तुम्ही क्वेश्चन दिला जाईल, तुम्हाला बरोबर 7 मिनिटं लावले जातील आणि 7 मिनिटात लिही. ठीक आहे ना. 15 मार्काचा क्वेश्चन आहे, 11 मिनिटं लावली जातील. केस स्टडी आहे 20 मार्काची, 15 मिनिटाचा स्टॉप वॉच लावला जाईल. त्या स्टॉप वॉच नुसारच तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. मग कळतं की मला सुचतं का, मला ब्लॉक बसतो का, त्या गोष्टी तुम्हाला तिथे कळायला लागतील. ठीक आहे ना. त्यामुळं हे रायटिंग मॉड्यूल जे आहे ते आपण म्हणूया की तुम्हाला तुमचा हुकमी एक्का बनवायचा आहे. इतरांपेक्षा जर तुम्हाला ऍडव्हान्टेज घ्यायचा असेल तर तो तिथे आपण ऍडव्हान्टेज घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशीच म्हणलं ते, तुम्ही ऑफलाईन काय किंवा ऑनलाईन लाईव्ह सुद्धा जॉईन होऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये ह्या रायटिंग मॉड्यूलचं सगळ्यात महत्वाची गोष्ट मगाशी म्हणलं तसं ऑर्गनाइज रेग्युलर आन्सर रायटिंग आहे. 3 ऑगस्ट पासून किंवा ऑगस्टच्या आपण 1 तारखेपासून सुरू होईल, 30 तारखेपर्यंत रोज तुम्हाला संध्याकाळचा चहा पिल्यानंतर रायटिंग करायचंच आहे, बाय हुक और क्रुक. त्याच्या सुट्टीच नाही आहे तुम्हाला. ठीक आहे ना. आणि तो मला वाटतं ना की संध्याकाळच्या 6च्या नंतर जेवायला जाण्यापर्यंतचा जो वेळ असतो ना, मोस्ट अनप्रोडक्टिव्ह आपण म्हणूया वेळ असू शकतो. मला माहित नाही तुमचं कसं असतं. आम्ही इन जनरल बघितलं की चहा पिलं, रेंगाळलं, मेसला जायची वेळ आहे, डब्याला जायची वेळ आहे, त्याच्यामध्ये थोडंसं काय होतं, एक तो मस्त सेशन जो बसला पाहिजे तो बसत नाही. त्यापेक्षा मग काय, तुमच्यावरती आमचा त्यावेळेला दबाव राहील. ठीक आहे ना, त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये. त्या पिरियडमध्ये मग तुम्ही काय चांगल्या प्रकारे तुमचं टाइम युटिलायझेशन करून घ्या. बाकी वेळ तर तुम्हाला मोकळाच आहे. बाकी दिवस तुम्हाला दिवसभर मोकळा आहे, लक्षात ठेवा. तुमचा दिवस आम्ही मागणार नाही. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा हँडरायटिंग आणि स्पीडचा इश्यू असतो. काय होतं, एखादा पेपर लिहितात, मग आठवड्याभराने नंतर दुसरा पेपर लिहितात आणि त्यांना असं वाटतं, विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझी सर हँडरायटिंग सुधरत नाही, स्पीड सुधरत नाही, खूप लिहिलंय सर. पण लिहिलं रोज लिहिलंय का? रोज 1 तास रायटिंग केली आहे का? नाही. बरं, तुम्ही समजा एखादं उत्तर लिहिता, एका उत्तरानंतर तुम्हाला फटीग येत नाही, थकवा येत नाही मेंटली. 5 उत्तर लिहिल्यानंतर फटीग येतो. 5व्या उत्तराचं इंट्रोडक्शन, कन्क्लुजन उत्तर गडबडायला लागतं. 4थ्या प्रश्नाचं उत्तर वगैरे गडबडायला लागतं. तुम्हाला फटीग आला पाहिजे रायटिंगमध्ये. ठीक आहे ना. 2 प्रश्न लिहिले की तुम्हाला फटीग येत नाही. 2 प्रश्न खूप छान लिहू शकतो आपला मेंदू. आपल्याला 20-20 प्रश्न लिहायचे आहेत. ठीक आहे ना. जर तुम्हाला तो फटीगच अनुभवता आला नाही या ऑगस्टच्या महिन्यामध्ये, तर गडबड होऊ शकते. मग आपण मुद्दाम काय करू, रायटिंग मॉड्यूलमध्ये हा फटीग येऊ देऊ आपल्याला. ठीक आहे ना. आपला स्पीड वाढतोय का बघू त्या पूर्ण 1 महिन्यामध्ये. ठीक आहे ना. इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन याच्यामध्ये आपल्याला काय इनोव्हेशन करता येईल ते सगळं करू. मराठीमधून लिहिण्याचा जो काही न्यूनगंड आहे तो मोडण्याचा प्रयत्न करू. की सर मराठीमध्ये पॉइंटर्स लिहिता येत नाहीत, लिहू तिथे समोर. ठीक आहे ना. का नाही लिहायचे, क्लासरूम मध्ये करूया. ठीक आहे ना. क्लासरूम मध्ये जर आपण चांगल्या प्रकारे ते करू शकलो तर काय हरकत आहे. तुम्ही लाईव्ह असेल तर लाईव्ह ऑनलाईन बघा, किंवा कशा प्रकारे आपण ते पॉइंटर्स लिहू शकतो, त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो, लक्षात ठेवा. प्रेझेंटेशन वरती वर्क करू. ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही लिखाणाला याल, ठीक आहे, आणि 30व्या दिवशी तुमचं लिखाण संपून तुम्ही बाहेर पडाल, ऑगस्टच्या एंडला तुम्हाला असं वाटलं पाहिजे की सर रायटिंग मध्ये खूप चांगला फरक पडलाय. कारण का, आम्ही नाही फरक पडणार तो, तुमचे पिअर प्रेशर, बाकीचे लोक, आमचे काही इनपुट्स, ठीक आहे ना, बाकी जण काय लिहितात, कसं लिहितात,
तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये हा मॅप कसं काढायचं ते कळालं, भारताच्या मॅप मध्ये बाबा सोप्यात सोपी डायग्राम, समजा आफ्रिकेची डायग्राम तुम्ही काढताय, ठीक आहे ना, आणि मग नंतर त्यालाच भारत जोडून काढताय, हे जे सगळ्या गोष्टी आहेत तिथल्या, हे सगळं दाखवताय ना सोप्यात सोपं, हे खूप चांगल्या प्रकारे जमू शकतं. सोपे मॅप कसे काढायचे, ठीक आहे, ट्री डायग्राम कशा काढायच्या, कुठे ट्री डायग्राम काढायच्या, कुठे पॉइंटर्स टाकायचे, कसा पॅराग्राफ कंप्लीट करायचा, हे सगळं जेव्हा तुम्ही महिनाभरासाठी कंटिन्यू कराल ना, त्याचा खूप जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि डेली इम्प्रुव्हमेंट इज मोर इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. स्पोरॅडिक रायटिंग खरंच करायची नाही. त्याच्यानंतर काय, उत्तरामधली स्पेसिफिसिटी आपण वाढवत नेऊया. म्हणजे की असं आहे की समजा प्रश्न विचारायला आहे काहीतरी वेगळा आणि आपण उत्तर वेग लिहितोय, तर सुरुवातीला कदाचित आपल्या आन्सर रायटिंग मध्ये वेगनेस असेल, तो वेगनेस काढून घेऊया आणि प्रश्न जे विचारलेला आहे, समजा क्रिटिकली एक्झामाइन विचारले, इव्हॅल्युएट विचारले, व्हॉट डू यू नो अबाउट विचारलेलं आहे, ठीक आहे ना, शॉर्ट नोट लिहा विचारले, ह्या सगळ्या 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 गोष्टी काय करू शकतो आपण या रायटिंग मॉड्यूल मध्ये वगैरे आपण इम्प्रूव्ह करत नेऊ शकतो. समजा मला एखाद्या गोष्टीबद्दल 10 पॉईंट माहिती आहेत आणि 10 पॉईंट मधले मला काय प्रायोरिटी वाईज 4 पॉईंट लिहायला पाहिजेत पहिल्यांदा, ठीक आहे, प्रायोरिटेशन म्हणतो आपण त्याला पॉईंटचं, तर ते मला जर करायचं आहे तर ते सुद्धा मला इथं रायटिंग मॉड्यूलमध्ये शिकता येईल, लक्षात ठेवा, काही अडचण असणार नाही. त्याच्यानंतर काय, अँगल्स अँड रिलेव्हंट एक्झाम्पल्स, म्हणजे काय की बाबा इथिक्स मध्ये समजा काही महाराष्ट्राचे एक्झाम्पल्स द्यायचे आहेत, अधिकाऱ्यांचे केस स्टडीज आपल्याला लिहायच्या आहेत, काही चांगली उदाहरणं त्याच्यामध्ये ऍड करायची असतील. GS3 मध्ये जर मला सिक्युरिटीमध्ये जर नक्षलिझम मध्ये महाराष्ट्राचा रेफरन्स द्यायचा आहे, ठीक आहे, किंवा कुठे हिस्ट्रीमध्ये सुद्धा, तर ते एक्झाम्पल्स कसे डेव्हलप करायचे, तो कंटेंट कसा डेव्हलप करायचा, हे सुद्धा आपण बघणार. लेक्चरमध्ये तर ते असणारच आहे, पण मग रिलेव्हंट अँगल्स आणि एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये शिकत जाणार आहोत, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट, राज्यसेवेच्या या मेन्सला 2025 ला सरळ सरळ असं दिसून आलेलं आहे की काही क्वेश्चन तुम्हाला कदाचित माहित नसतील. पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स, ठीक आहे ना, हा क्वेश्चन समजा माहित नाही. भारत आणि मालदीव, इंडिया आणि जपान काय, नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी. आता हे आपण गोष्टी बॅच मध्ये डिस्कस केलेल्या आहेत, तर तुम्ही नंतर बघून घ्या. पण बेसिकली काय, जर समजा मला एखादा प्रश्न येत नसेल तर त्याचा जुगाड कसा करायचा हे रायटिंग मॉड्यूल मध्ये कळतं. घरी बसून तुम्ही AI वरती चेक कराल की काय मुद्दे लिहायचे, तर मग प्रश्नाचं उत्तर लिहा, त्याला अर्थ नाही. डायरेक्ट, ठीक आहे ना, लाईव्ह मध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा सपोर्ट नसताना, मोबाईल, AI ह्याचा सपोर्ट नसताना तुमचं ब्रेन स्टॉर्मिंग कसं करायचं, ठीक आहे ना, तर त्याच्या आधारावरती आपण काय करणार आहोत, रायटिंग कंडक्ट करणार आहोत, लक्षात ठेवा. म्हणजे काय, हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की जे प्रश्न मला माहिती नाही किंवा काय मला फार डिटेलमध्ये माहिती नाहीत, त्याची उत्तरं मी कशी लिहायची, ते मी कसं टॅकल करायचं, माझा अटेम्प्ट कसा मॅक्सिमम करायचा, तर अटेम्प्टला खूप जास्त महत्व आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करणार आहोत. आणि काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सप्टेंबर मध्ये तुमच्या चुका सुधारायला वेळ राहतो, ठीक आहे. असं नको की सप्टेंबरमध्ये 2 टेस्ट सोडवल्या फक्त आणि त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट ह्याला गेलात एक्झामला ऑक्टोबरला. लक्षात ठेवा, ऑक्टोबरच्या एक्झाम मध्ये तुम्हाला गॅप असतो, आठवड्याचा गॅप आहे, 2-2 आठवड्याचे गॅप आहेत. तिथं तुम्हाला रिडिंग वाईज रिव्हिजन करायला भरपूर वेळ आहे. तुम्ही रायटिंग जे आहे तुमचा पीक ऑगस्टमध्ये आला पाहिजे. जर ऑगस्टमध्ये पीक आला तर सप्टेंबरमध्ये त्याचं इव्हॅल्युएशन होऊन तुम्हाला खूप जास्त चांगल्या प्रकारे इम्प्रुव्हमेंट स्वतःमध्ये करता येते आणि रिडिंगची रिव्हिजन वगैरे करत राहता येते. 24 ऑक्टोबर पर्यंत परीक्षा आहे. फार आपण जे म्हणतो ना 120 दिवस, 120 दिवस नाही आहेत, जास्त दिवस आहेत, लक्षात ठेवा. अजून एक तुम्हाला 15-20 दिवस तर ऍडिशनल फक्त एक्झाम मध्येच मिळतील, म्हणजे एक्झामच्या टाइम टेबलमुळे मिळतील, हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमचा जो कंटेंट आहे तो पूर्ण करण्याचं प्रेशर या रायटिंग मॉड्यूलमुळे राहणार आहे, कारण रायटिंग मॉड्यूलच्या डेट्स आपण ठरवून देणार आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला ते चांगल्या प्रकारे करता येईल, ठीक आहे ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमच्यापैकी कुणी जर ड्युटीवरती असेल, सुट्ट्यांवरती आता नसेल सध्या, तर त्यांच्यासाठी की तुम्ही ऑगस्ट पासून ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जरी सुट्ट्या टाकल्या तरी तुम्हाला ते रायटिंग मॉड्यूल खूप चांगल्या प्रकारे करता येतं. आता फक्त कंटेंट तुम्हाला जसं जमेल तसं करून घ्या आणि मग नंतर तुम्ही काय रायटिंग मॉड्यूलला येऊ शकता, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे आपण रायटिंग मॉड्यूल सगळं कंडक्ट करणार आहोत, त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. आणि मी प्रश्नांचं अनालिसिस वगैरे ते नंतर सगळं बोलेनच, सध्या फक्त आपण काय मॉड्यूल बद्दल बोलत आहोत. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की बॅच मध्ये आपण नोट्स देतो, तर त्या नोट्सच्या बाबतीमध्ये मराठी मटेरियल वगैरे इंग्लिश मटेरियल असं भरपूर जणांचं कन्फ्युजन असतं. इंग्लिश प्लस मराठी दोन्ही काय वेगवेगळं मटेरियल अवेलेबल असेल, ते मटेरियल तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला इंग्लिश पाहिजे इंग्लिश मटेरियल घ्या, तुम्हाला मराठी मटेरियल पाहिजे मराठी मटेरियल घेऊ शकता. मुद्दाम मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल म्हणून इथं हे दिलेलं आहे की मराठी सेल्फ हेल्प ग्रुपचं डिस्कशन आणि इंग्लिश मधलं सेल्फ हेल्प ग्रुपचं डिस्कशन पेज टू पेज सेम असतं, ठीक आहे ना. पहिल्या पेजवर ते असेल तर तेच त्याचंच मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला इकडे मिळणार आहे. GS मध्ये तुम्हाला इव्हन बेसिक काय म्हणूया गुगलचं ट्रान्सलेशन सुद्धा बेसिक चालून जाते, एवढं काही तुम्हाला अडचण येत नाही, ठीक आहे ना. तुम्हाला कीवर्ड्स फक्त उचलायचे असतात, कीवर्ड्स कसे डेव्हलप करायचे प्रत्येक सब्जेक्टचे वगैरे ते सुद्धा आपण रायटिंग मॉड्यूल मध्ये करू शकतो. तर आपल्या नोट्स ज्या असतील त्या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असतील असं
म्हणायला हरकत नाही. ठीक आहे ना, कुठल्याही विषयाच्या. मग तुम्ही GS1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या किंवा एसे पकडा. सगळं आपण काय करणार आहोत, प्रयत्न असाच आहे. प्रयत्न असा म्हणण्यापेक्षा ऑलरेडी बायलिंग्वलच मटेरियल तयार होतं. बायलिंग्वल म्हणजे असं नाही की इंग्लिश मराठी मिक्स एका नोट्समध्ये. बायलिंग्वल म्हणजे इंग्लिशसाठी स्वतंत्र, मराठीसाठी स्वतंत्र मटेरियल आपण अवेलेबल केलेलं आहे, असणार आहे. ओके, हा एक फक्त स्क्रीनशॉट आहे, फक्त काही फार विशेष नाही, याच्याबद्दल फार बोलत नाही. की फीडबॅक आपण दिलेला आहे ऑलरेडी मुलांना. तर आता हा फीडबॅक आम्ही टेलिग्रामवरती दिलेला आहे त्या त्या बॅचच्या वेळेला वगैरे. तर हे इतकं मायन्यूट मध्ये लक्ष ठेवलेलं आहे की बाबा हा तुम्ही वर्क कल्चर लिहिलंय, तुम्ही मराठीमध्ये कार्यसंस्कृती लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे ना, तुम्ही फायर करणं लिहिलंय, एखाद्या काय एम्प्लॉईला कंपनीमधून फायर करणं लिहिलंय, तर फायर करणं असं लिहू नका, काढून टाकणं असं लिहा. इतक्या बारीक गोष्टी. किंवा आपण म्हणूया की इथं समजा जिल्हा असं लिहिलेलं आहे, जिल्ह्याचा लिहायला पाहिजे होतं. व्याकरणाच्या पण चुका असतात तर त्याच्यावरती पण लक्ष जातं. कंटेंट, इंट्रोडक्शन, बॉडी कन्क्लुजन वरती तर लक्ष जातच जातं आपलं. ठीक आहे ना, कारण आता ते डोळ्यात बसलेलं आहे लिखाण एखाद्याचं. किंवा माहित आहे की कुठला प्रश्न आपण दिलाय, किंवा विद्यार्थ्यांच्या वेगळ्या प्रकारचे लिखाण तपासण्याची सवय झालेली आहे. तर हे मायन्यूट काय करता येतं, इव्हॅल्युएशन करतात. आणि मी पुन्हा सांगतो, इव्हॅल्युएशन तुमच्या तुमच्या त्या सब्जेक्टचं ते सर लोक करतील. कुठल्याही प्रकारचं इव्हॅल्युएशनसाठी आउटसोर्सिंग वगैरे आपण करणार नाही. म्हणजे तुम्ही पेपर आम्हाला द्यायचे आणि आम्ही तपासायला तिसऱ्यालाच द्यायचे आणि त्यांच्याकडून तुम्हाला तपासून घेऊन द्यायचे, असं इव्हॅल्युएशन आपण करणार नाही. जे काही माझ्याकडे सब्जेक्ट आहे 2, 3, 4 त्याचं इव्हॅल्युएशन मी करेल. बाकीचे आपले सब्जेक्ट एक्सपर्ट सर लोक आहेत, त्यांच्याकडे जे काही आहे त्याचे इव्हॅल्युएशन ते स्वतःच करणार आहेत, लक्षात ठेवा. आता हे जे आहे, तर हे आपलं मॉड्यूल आहे. कोणतं, आपल्या बॅचेसच्या बाबतीमधलं हे मॉड्यूल आहे. ठीक आहे ना, बॅच बद्दलचं हे डिस्कशन आहे पूर्ण. हे रेकॉर्डेड बॅचेस तुम्हाला GS1 मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड बॅचेस मिळतील. हे रेकॉर्डेड बॅचेस GS1च्या 30 जून पर्यंत अवेलेबल होतील. GS1 मध्ये तुम्ही हिस्ट्री वेगळं घेऊ शकता, वेगळं मॉड्यूल घेऊ शकता, जॉग्राफी वेगळं मॉड्यूल घेऊ शकता, सोसायटीचं पण वेगळं मॉड्यूल खरेदी करू शकता, परचेस करू शकता. 30 जून पर्यंत हे अवेलेबल होईल. 2 व्ह्यूज असतील, लेक्चर्स तुम्हाला त्याचे मिळतीलच. प्लस तुम्हाला त्या त्या सब्जेक्टचं, म्हणजे आता तुम्ही हिस्ट्रीचं मॉड्यूल खरेदी करता, तर तुम्हाला काय होणार आहे, रायटिंग मॉड्यूल त्याचं मिळून जाणार आहे. तुम्ही हिस्ट्री घेता तर तुम्हाला रायटिंग मॉड्यूल GS1 चं मिळणार आहे. तुम्ही काय म्हणूया जॉग्राफी घेताय तर तुम्हाला रायटिंग मॉड्यूल कशाचं मिळणार आहे, आपल्या GS1 चं मिळणार आहे. तुम्ही सोसायटी घेताय, तुम्हाला रायटिंग मॉड्यूल GS1 चं मिळणार आहे. रायटिंग मॉड्यूल 7 दिवसाचं त्या त्या विषयाबरोबर इन्क्लुडेड आहे रेकॉर्डेड बॅच मध्ये, लक्षात ठेवा. त्याच्यासहित ती फीस असणार आहे. आता हे रेकॉर्डेड लेक्चर समजा तुम्ही केले, ठीक आहे ना, हे सगळे रेकॉर्ड लेक्चर तुम्ही एकदा केले, हा कंटेंट आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. ठीक आहे ना, प्रत्येकाची डेट वगैरे सुद्धा इथे लिहिली की कुठला कंटेंट कधीपर्यंत अवेलेबल होईल. फॉर एक्झाम्पल GS3 आहे, तर GS3 मधलं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सोडून बाकी कंटेंट तुम्हाला उद्यापासून पण अवेलेबल होईल. कुठला सिक्युरिटी, ऍग्री इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणा, किंवा आपण सायन्स टेक, हा कंटेंट तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लगेच, त्याच्याबद्दल अडचण नाही. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा कंटेंट काय करूया आपण, की विशिष्ट तारखेपर्यंत, मी ते वेळापत्रकामध्ये दिलेलं आहे की कुठल्या तारखेपर्यंत तो अवेलेबल होईल, त्या तारखेपर्यंत तुम्हाला तो अवेलेबल होऊन जाईल. म्हणजे तुमचा पूर्ण तो काय होतो मॉड्यूल, ते सॉरी पूर्ण GS3 कव्हर होऊन जातो. आता लक्षात घ्या की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय काय सेग्रिगेट करून परचेस करू शकता, हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे असं अजिबात नाहीये की तुम्ही एकाच वेळेला सगळ्या बॅच खरेदी करायची. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला GS1 मध्ये, ओके, हिस्ट्री, जिओ आणि सोसायटी हे तिन्ही मॉड्यूल्स वेगवेगळे परचेस करता येतील. ठीक आहे ना, GS1 मधले तिन्ही मॉड्यूल्स, कारण का 3 सब्जेक्ट एक्सपर्ट आहे, तर ते तिघांचे मॉड्यूल्स तुम्ही वेगवेगळे परचेस करू शकता. नंतर काय, एसएचं सुद्धा तुम्ही मॉड्यूल जे आहे, कशाचं, एसएचं, ते सुद्धा तुम्ही वेगळं परचेस करू शकता. तुम्हाला एकत्रित परचेस काही करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर काय, GS4चं अख्खं मॉड्यूल तुम्ही वेगळं परचेस करू शकता. तुम्हाला फक्त GS4 करायचं, करू शकता. तुम्ही GS3चं अख्खं मॉड्यूल वेगळं परचेस करू शकता. हे लक्षात ठेवा की GS3 मध्ये परत आपण मॉड्यूल वाईज फोड केलेली नाही. GS3 पेपरचं मॉड्यूल तुम्ही अख्खं खरेदी करू शकता, परचेस करू शकता. तुम्हाला GS3 मध्ये आपण परत त्या वेगवेगळ्या परत फोडी केलेल्या नाहीये. GS2चं सुद्धा तुम्ही अख्खं मॉड्यूल खरेदी करू शकता. म्हणजे काय, तुम्ही सगळे मॉड्यूल्स पेपर वाईज परचेस करू शकता. GS1 मध्ये परत तुम्हाला ऑप्शन आहे की हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोसायटी, कारण का 3 सब्जेक्ट एक्सपर्ट आहेत, तिघांच्या वेगवेगळ्या तुम्ही मॉड्यूल्स तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. आणि ह्या रेकॉर्डेड मॉड्यूल्स मध्ये परत सांगतो, रायटिंग मॉड्यूल इन्क्लुडेड आहे. ओके, मग आता समजा तुम्ही हा कंटेंट वाला जो पार्ट आहे रेकॉर्डेड, तो पार्ट केलेला आहे, तर मग तुम्ही नंतर काय करणार आहात, आपल्याबरोबर रायटिंगच्या मॉड्यूलसाठी येणार आहात. मग आता हे रायटिंगचं मॉड्यूल कसं असेल, GS4 नी सुरुवात होईल,
3-4-5 ऑगस्टला आपण काय करू की काय ते थिअरीचं जे काही डिस्कशन आहे, रायटिंग आणि डिस्कशन ते आपण कंडक्ट करणार. 1 तास आपण रायटिंग करणार, त्याच्यावरती आपण 2.5 तास काय डेलिबरेट डिस्कशन करणार आहोत. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पूर्ण एक प्रकारे समोरासमोर डिस्कशन राहील. ओके. मग असं काय थेअरी समजा आपण म्हणूया 6 दिवस, सॉरी 3 दिवस, आणि केस स्टडी 3 दिवस, आणि मग 7व्या दिवशी तुमची सीएसटी असणार आहे. सीएसटीचा पेपर तुम्हाला डिस्कस पण केला जाईल आणि 1 to 1 इव्हॅल्युएट करून दिला जाईल. ठीक आहे. कशाचा? GS4चं झालं. ठीक आहे ना. मग आता हा समजा GS4चा एक आपण आठवडाभर अभ्यास केला, रायटिंग मॉड्यूल केलं. आता याच्यामध्ये एकच सेशन यायचं, संध्याकाळी चहा पिल्यानंतरचं सेशन लिहायचं. मग आता GS2चं करूया. GS2 मध्ये आपण काय डिवाइड करणार? 2 दिवस कोर पॉलिटी करूया, 2 दिवस गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस करूया, 2 दिवस आपण IR करूया. ठीक आहे ना. आणि मग 7व्या दिवशी आपण काय करूया की 3 तासाची एक टेस्ट कंडक्ट करूया, CST काय कम्प्लीट सिलेबस टेस्ट, आणि त्याचं परत एकदा चेकिंग आणि 1 to 1 इव्हॅल्युएशन आपण करणार. मग नंतर काय GS1चं मॉड्यूल असेल, त्याच्यामध्ये हिस्ट्री जिओग्राफी सोसायटी, हिस्ट्री जिओग्राफी सोसायटीला 2 दिवस आपण काय करणार आहोत, काय देणार आहोत रायटिंगसाठी. आणि मग 7व्या दिवशी परत एकदा काय असेल, तुमची सीएसटी असेल GS1 वरची. मग शेवटी सगळ्यात काय, मग GS3 असेल, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला सेपरेट 2 दिवस आपण देणार, कारण तो मेजर पार्ट आहे. आणि मग काय ऍग्री इकॉनॉमी प्लस एन्व्हायरमेंट आणि सायन्स सिक्युरिटी यांचे काय 2-2 दिवस आपण सेक्शन कंडक्ट करणार. म्हणजे 6 दिवस प्लस 1 दिवस असं प्रत्येक जीएस साठी रायटिंग मॉड्यूल कंडक्ट होणार आहे. प्रत्येक जीएस साठी 7 दिवसांचं रायटिंग मॉड्यूल कंडक्ट होणार आहे. ओके. एसएचं पण काय, एसए मध्ये आपण काय करणार बघा. एसएच्या मॉड्यूल मध्ये काय आहे, एसएच्या मॉड्यूल मध्ये केतन सर तुमचे 5 इंटरॅक्टिव्ह सेशन घेतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय सर तुम्हाला थेरॉटिकल इनपुट्स तर देतीलच, प्लस काही गोष्टी तुम्हाला रायटिंग करायला होतील मुद्दाम त्या डिस्कशनच्या वेळेलाच. आणि मग नंतर काय तुम्हाला 4 एसे जे आहेत ते आपण इव्हॅल्युएट करून देणार आहोत. 4 एसे काय तुम्हाला इव्हॅल्युएट करून देणार, हे एसेचं सेपरेट मॉड्यूल आहे. ओके. एसे मध्ये काय 5 इंटरॅक्टिव्ह सेशन असतील, थेअरी प्लस आपण म्हणूया त्याच्यामध्ये रायटिंग पण असेल. त्या 5 इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये केतन सर तुमचं ते करत सेशन घेत करतील. आणि मग 4 एसे आपण काय काय इव्हॅल्युएट करून देणार आहोत. हे एसेचं मॉड्यूल असेल. ओके. एसेच्या मॉड्यूलचं सुद्धा डेट वगैरे तुम्हाला इथं लिहिलेली आहे, सगळं सेपरेट एसेचं मॉड्यूल तुमचं असणार. ओके. आता हे लक्षात येते का बघा, की प्रत्येक तुम्ही काय मॉड्यूल वगैरे सुद्धा सेपरेट घेऊ शकता, त्याच्याबद्दलची काही अडचण नाही. आता हे जे आहे, ठीक आहे, इथे परत एकदा तुम्हाला सगळं काय दिलेलं आहे, टाइम टेबल दिलेला आहे. ठीक आहे. ही मी पीडीएफ शेअर करेल. हे टाइम टेबल दिलेला आहे. टाइम टेबल नुसार कुठले लेक्चर्स कधी अवेलेबल होतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, आणि त्याच्याबद्दलची आपण म्हणूया इन्क्लुझिव्ह ऑफ रायटिंग मॉड्यूल जी काही फीस असेल ती सुद्धा इथं दिलेली आहे. ही सुद्धा पीडीएफ तुम्हाला मी काय करतो, शेअर करतो. ठीक आहे. आता प्रत्येकाची मी फीस वगैरे सांगत बसत नाही, त्याच्यासमोर तुम्हाला लिहिलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही ऑफलाईन सेमिनारला आला असाल तर त्याचा डिस्काउंट तुम्हाला ऑलरेडी लागतोय, किंवा तुमच्याकडे कुठला रेफरन्स असेल तर तो रेफरन्स सांगा, आणि त्याच्यानुसार काय करा, तुम्ही सरांकडून तुम्ही ते कुपन कोड वगैरे घेऊन तुम्ही काय करू शकता, ती बॅच परचेस करू शकता. बॅचचं सगळं फीसचं सगळं स्ट्रक्चर तुम्हाला इथं आपण दिलेलं आहे. ठीक आहे ना. एकदा जर तुम्हाला बॅचचं मॉड्यूलचं स्ट्रक्चर कळालं पूर्ण, की मग तुम्हाला फी स्ट्रक्चर सुद्धा कळेल, काही अडचण नाही. ओके. हे असं स्ट्रक्चर आहे, त्याचं मी पीडीएफ तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे. GS 1 2 3 4 आणि एसए असे मॉड्यूल्स आहेत, त्या प्रत्येकाचं तुम्ही वेगवेगळं फीस सगळी चेक करून घेऊ शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी पुन्हा सांगतो, ठीक आहे ना, इथं हे वेगवेगळं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला हे वेगवेगळं घेता येतं. हिस्ट्री वेगळं, जिओग्राफी वेगळं, सोसायटी वेगळं घेता येतं. येस. GS2 अख्खं वेगळं घेता येतं. GS3 घेता येतं, वेगळं घेता येतं. GS4 घेता येतं वेगळं, एस वेगळं पूर्ण घेता येतं. एसए पूर्ण वेगळा घेता येतो, एस वेगळा घेता येतो. ठीक आहे ना. एकदाच तुम्ही भरमसाठ फीस भरावी असं काही आपलं म्हणणं नाही. ठीक आहे ना. ते शक्य पण होत नाही, त्याच्यामुळे त्याची काही अडचण नाही. एसए मॉड्यूल सेपरेट आहे, त्याचं पण इथं पीडीएफ मध्ये सगळं डिस्कशन दिलेलं आहे. बरं. आता हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. मी पुन्हा सांगतो की रेकॉर्डेड बॅच जेव्हा घेताय त्याच्यामध्ये रायटिंग मॉड्यूल मेंटरशिप आहेच आहे, लक्षात ठेवा. ते 7 दिवसाचं आहेच आहे. वेगळं तुम्हाला रायटिंग मॉड्यूल घेण्याची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हे जे काही आता आपण डिस्कस केलं, की ऑगस्टचा हा टाइम टेबल सगळा तुम्हाला दिलेला आहे रायटिंग मॉड्यूलचा, त्या टाइम टेबल नुसार आपण काय करणार, रोज एका सेशनला भेटणार आहोत. हे सगळं सगळं काय त्या रेकॉर्डेड बॅचेसच्याच याच्यामध्ये इन्क्लुडेड असेल. समजा एखाद्याने सगळ्या रेकॉर्डेड बॅचेस घेतल्या, ठीक आहे, सगळ्या रेकॉर्डेड बॅचेस घेतल्या, सगळे रायटिंग मॉड्यूल तुम्हाला अवेलेबल होतील त्याच फीस मध्ये. जर समजा तुम्ही 2च बॅच घेतल्या किंवा एकच बॅच घेतली, त्या बॅचचं तुम्हाला रायटिंग मॉड्यूल अवेलेबल होईल. ठीक आहे. कळते का बघ, हे असं काय पूर्ण हे सगळं असणार आहे. आता एक महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे. काय पॉईंट दिलेला आहे, जेव्हा तुम्ही जीएसच्या एका विषयाची रेकॉर्डेड बॅच घेत आहात, त्याचा अर्थ काय, तुम्हाला कंटेंट कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देणारे रेकॉर्डेड लेक्चर्स मिळत आहेत, त्याचे 2 व्ह्यूज मिळत आहेत,
आणि त्या रेकॉर्डेड लेक्चर्सच्या फीस मध्ये तुम्ही काय करायचं आहे, 7 दिवसांचं रायटिंग मेंटरशिप मॉड्यूल पण तुम्हाला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये 6 दिवस आपण सेक्शन वाईज लाईव्ह काय करणार आहोत, रायटिंग प्लस डिस्कशन करणार आहोत, आणि 7व्या दिवशी मग काय करणार आहोत, एक प्रकारे CST म्हणजेच कम्प्लीट सिलेबस टेस्ट घेणार आहोत, ज्याचं परत काय 1 to 1 इव्हॅल्युएशन तुम्हाला करून मिळेल, आणि त्याच्यामुळे काय होईल ना की तुमची रायटिंग चांगल्या प्रकारे सुधारू शकते. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, आता तुमच्यापैकी काही जणांची अशी शंका असणार ऑब्व्हियसली की सर मला फक्त रायटिंग मॉड्यूल घ्यायचा आहे, ठीक आहे ना, मला बॅच नाही घ्यायची, कंटेंट मी ऑलरेडी केलेला आहे, मला फक्त रायटिंग मॉड्यूलला यायचं आहे. येऊ शकता, येस येऊ शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, रायटिंग मॉड्यूलची फक्त रायटिंग मॉड्यूलची वेगळी फीस असेल. बरं, आता त्याच्यामध्ये असं असेल का की सर मला फक्त GS2 चं रायटिंग मॉड्यूल घ्यायचं, येस ओके, पण तुम्हाला त्या वेळापत्रकानुसार यावं लागेल रायटिंग मॉड्यूलला, दुसऱ्या कुठल्या टाइमला तुम्ही येऊन चालणार नाही, वेळापत्रक ठरलेलं आहे त्याच्यानुसार यायला. मला फक्त GS4 चं रायटिंग मॉड्यूल घ्यायचं, ओके. मला सर GS1 चं घ्यायचं, ओके. आता GS1 च्या रायटिंग मॉड्यूल मध्ये आम्ही डिव्हिजन करू शकत नाही, कारण GS1 चं रायटिंग मॉड्यूल कंप्लीट द्यावं लागतं, फक्त रायटिंग मॉड्यूलचं बोलतोय. रेकॉर्डेड बॅचेस तुम्ही वेगवेगळ्या घ्या, त्याच्याबद्दल काही अडचण नाही, पण का रायटिंग मॉड्यूल मध्ये 1 2 3 4 चं रायटिंग मॉड्यूल वेगळं घेता येईल का, घेता येईल. एसेचं रायटिंग मॉड्यूल सेपरेट घेता येईल का, घेता येईल. एसेच्या रायटिंग मॉड्यूल मध्ये मग 4 एसे आपण इव्हॅल्युएट करून देऊया तुम्हाला, त्याच्यामध्ये काय येणार नाही, त्याच्यामध्ये मग इंटरॅक्टिव्ह सेशन्स किंवा लेक्चर जे आहेत केतन देशमुख सरांचे ते मात्र येणार नाही. कळतंय? वेगवेगळे रायटिंग मॉड्यूल सुद्धा वेगळं घेऊ शकता अक्क, ठीक आहे. वेगवेगळ्या विषयांचे रायटिंग मॉड्यूल फक्त घेऊ शकता का, घेऊ शकता, सगळ्या प्रकारची फ्लेक्झिबिलिटी आहे. यांना तुम्ही ऑनलाईन जॉईन करू शकता का, करू शकता, ठीक आहे. ऑफलाईन जॉईन करायची गरज नाही. ओके, हे इन्सिस्ट करेल मी की तुम्ही ऑफलाईन या, क्लासरूम मध्ये या, खूप फरक पडेल, चांगला फरक पडेल. नसेल जमत ऑनलाईन जॉईन करा, काही अडचण नाही. आता बघा, या प्रत्येक रायटिंग मॉड्यूलसाठी सुद्धा काय केलेलं आहे, आपण एक तक्ता बनवलाय, त्याच्या सुद्धा फीस इथं तुम्हाला रायटिंग मॉड्यूलच्या फक्त 7-7 दिवसाचे रायटिंग मॉड्यूल आहेत ना, तशा फीस सुद्धा तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. एसेच्या रायटिंग मॉड्यूल मध्ये 4 एसे आहेत, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये दिवस काउंट करण्याची गरज नाही, 4 एसे आहेत, त्याच्यानुसार तुम्ही ह्याची पण फीस वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकता, भरू शकता. आता जेव्हा आपण एक रायटिंग मॉड्यूल असं म्हणतोय का GS रायटिंग मॉड्यूल असं म्हणतोय, तर त्याचा अर्थ असा होणार आहे की काय, लक्षात घ्या, तुम्हाला हे कळतंय का बघा आता, की रेकॉर्डेड बॅच असेल घेतलेली तर सोबत रायटिंग मॉड्यूल येते, ठीक आहे. नुसतं रायटिंग मॉड्यूल घेतलं तर रायटिंग मॉड्यूल म्हणजेच हेच परत शेवटी तेच. आता रायटिंग मॉड्यूल मध्ये काय असतं म्हणतो आपण, 6+1 डे असा प्लॅन आहे. आता 6+1 डे मध्ये 6 मध्ये आपण काय करतोय, रोज आपण 1 आवर रायटिंग करतोय आणि 2 आवर डिस्कशन करतोय. मग हे किती दिवस, असं 6 दिवस, म्हणजे 6 आवर तुम्ही रायटिंग केली एका आठवड्यामध्ये त्या विषयाची, आणि परत 7व्या दिवशी फुल लेंथ टेस्ट आहे किंवा कम्प्लीट सिलेबस टेस्ट आहे, तर तिथं 3 तास रायटिंग केली. याचा अर्थ काय, एका GS साठी तुम्ही इफेक्टिव्हली 9 आवर रायटिंग केलेलं असतं त्या आठवड्यामध्ये, ठीक आहे ना. मग जेव्हा तुम्ही 9 आवर रायटिंग करता, त्याचा अर्थच काय, तुम्ही 3 पेपर सोडवल्यासारखं आहे, लक्षात ठेवा. ते 9 आवर रायटिंग म्हणजे काय, सरळ सरळ तुमचे 3 पेपर तुम्ही एका GS चे सोडवल्यासारखं आहे त्या आठवड्यामध्ये, आणि ते सुद्धा कधी, एका सेशनला येऊन विथ डिस्कशन, विथ काय पिअर प्रेशर वगैरे सगळं मेंटरिंग वगैरे त्याच्यामध्ये येऊन जाणार आहे. याचा अर्थ परत तुम्हाला काळजी करायची गरज नाही की इनफ रायटिंग केली का, ही मोर दॅन सफिशियंट रायटिंग आहे. उलट मला असं वाटतं की तुमच्या काही जण रायटिंगला घाबरतील आणि मग काय माघारी बसतील, तसं करू नका. उलट काय खूप अग्रेसिव्ह राहा रायटिंगच्या बाबतीमध्ये, आणि या रायटिंग करा चांगल्या प्रकारे, ठीक आहे ना. बॅकफुट वरती राहू नका रायटिंगच्या बाबतीमध्ये. एकदा का तुमचा फ्लो आला ना, तुम्हाला ते जमायला लागेल, काही फार विशेष असणार नाही. हे रायटिंग मॉड्यूल मध्ये काय असेल हे तुम्हाला कळते का बघ. ओके, त्याच्यानंतर हे सगळ्या PDF वगैरे शेअर करतो. ऍपच्या याच्यामध्ये सुद्धा हे PDF इमेजेस शेअर करून ठेवू आपण, बॅचच्या फीसच्या, रायटिंग मॉड्यूलच्या फीसच्या वगैरे, त्याच्यानुसार तुम्ही ते सगळं बघून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता अजून काही महत्वाच्या गोष्टी, ओके. परत एकदा, का ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ऍप वरती लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत बॅचेसचे, ठीक आहे. त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही ऑफलाईन सेमिनारला आला असेल किंवा तुमच्याकडे रेफरल असेल, तर त्यानुसार तुम्हाला तो जो काही डिस्काउंट लागला पाहिजे तो लागेल, ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्ही ते करू शकता. तुम्हाला ज्या काही नोट्स पाहिजे आहेत, ओके, तुम्ही नोट्स कशा घेऊ शकता, तुम्ही प्रिंटेड कॉपी घेऊ शकता का, येस घेऊ शकता. तुम्ही इंग्लिश का मराठी ते सांगा, त्याच्यानुसार तुम्ही प्रिंटेड कॉपी घेऊ शकता. कुठून, इरा IAS अकॅडमीच्या ऑफिस मधून घेऊ शकता. तुम्ही म्हणताय की नाही सर मी इथे नाहीये, पुण्यामध्ये नाहीये, मला प्रिंटेड कॉपी घेणं जमणार नाही, मला सॉफ्ट कॉपी द्या, येस आपण सॉफ्ट कॉपी देऊया, ओके, सॉफ्ट कॉपी देऊया, ओके. पण ती काय, आपण ईमेल करणार आहोत तुम्हाला ती सॉफ्ट कॉपी, तुमच्या नावाने आम्ही तुम्हाला ईमेल करतो. आता सॉफ्ट कॉपी कशाची अवेलेबल नाहीये ते पण सांगतो. GS4 चं जे इथिक्सचं पुस्तक आहे हे, याला मात्र आम्ही सॉफ्ट कॉपी देणार नाही. हे काय करू आपण, GS4 चं इथिक्सचं पुस्तक तुम्हाला आम्ही फिजिकल स्वरूपामध्ये कुरिअर करून पाठवू, ठीक आहे ना.
तुम्हाला वेगळं काही परत त्याच्यासाठी करायची गरज नाही. कुरिअरचे चार्जेस वगैरे वेगळे द्यायची गरज नाही. आपण तुम्हाला ते वेगळ्या प्रकारे GS4चं इथिक्स, वेगळ्या प्रकारे म्हणण्यापेक्षा GS4चं जे इथिक्सचं पुस्तक आहे, एकतर तुम्ही ऑफिसमधून कलेक्ट करा पुण्यात असाल तर, किंवा जर तुम्ही बाहेरगावी असाल तर तुम्ही कुरिअर मागवून घ्या तुमच्या पत्त्यावरती. फक्त ते आम्हाला फास्ट कार्गोनी वगैरे पाठवावं लागतं. एक्झॅक्ट पत्त्यावरती ते येण्यापेक्षा तुम्हाला तिथे ऑफिसमध्ये जाऊन त्या कुठल्यातरी ट्रॅव्हल्सच्या वगैरे जाऊन तुम्हाला ते कलेक्ट करावं लागेल. ते प्रथमेश सर तुम्हाला सांगतील. ठीक आहे ना? तर लक्षात ठेवायचं आहे की जे काही सगळे आपण म्हणू जे काही तुमचे नोट्स आहेत तर त्या नोट्स तुम्हाला तुमच्या हव्या त्या भाषेमध्ये अवेलेबल होतील का? येस, अवेलेबल होतील. दुसरी गोष्ट काय, तुम्हाला फिजिकल कॉपी अवेलेबल असेल? येस, असेल. ओके. तुम्हाला सॉफ्ट कॉपी अवेलेबल असेल? सॉफ्ट कॉपी कुठे येईल? ईमेल वरती येईल. तुम्हाला सॉफ्ट कॉपी कशामध्ये असणार नाही, ऍपमध्ये सॉफ्ट कॉपी अपलोड केली वगैरे असं काही असणार नाही. सॉफ्ट कॉपी ईमेल वरती येईल. हा, व्हॅल्यू ऍडिशनच्या ज्या पीडीएफ आम्हाला तुम्हाला द्यायच्या आहेत त्या मात्र आम्ही ऍपच्या याच्यामध्ये पीडीएफ मध्ये स्वरूपामध्ये अपलोड करून टाकू. त्याच्यासाठी वेगळं तुम्हाला ईमेल वगैरे मागण्याची आम्हाला गरज पडणार नाही. सो ईमेल पण व्यवस्थित द्या. आता अजून एक महत्वाची गोष्ट मगाशी परत सांगितलं जसं की GS4 इथिक्स साठी मात्र तुम्हाला काय करायचं, फिजिकलच कॉपी आम्ही देऊ शकतो. ऑब्व्हियसली ते बुक आहे तर त्याची सॉफ्ट कॉपी आपण प्रोव्हाइड करणार नाही. तुम्ही ते कुरिअर करून पण मागवू शकता. आता त्याच्यानंतर ठीक आहे ना, कुठला विषय रेकॉर्डेड बॅचेस मध्ये कुठले विषय कधीपर्यंत अपलोड होतील, आता त्यातल्या त्यात आपण असं ठरवलेलं आहे की GS3 आपण इमिजिएटली अवेलेबल करून देतो. त्यातलं 4 गोष्टी कुठल्या, सिक्युरिटी, इंटरव्ह्यू सिक्युरिटी, त्यानंतर ऍग्री इकॉनॉमी, सायन्स टेक आणि एन्व्हायरमेंट डिझास्टर मॅनेजमेंट, हे 4 तर रेडी आहे. ते तुम्हाला उद्यापासूनच अवेलेबल व्हायला पाहिजे, म्हणजे 8 जून पासून तुम्हाला अवेलेबल व्हायला पाहिजे. GS4 15 जून साधारणपर्यंत अवेलेबल व्हायला पाहिजे. GS2 सुद्धा तुम्हाला अंदाज 18 जून फार तर फार अवेलेबल व्हायला पाहिजे. GS1 हिस्ट्री जॉग्राफी सोसायटी तुम्हाला अंदाजा काय 30 जूनच्या आधी अवेलेबल, त्याच्या आधी जमलं तर आधी 30 जून पर्यंत आपण तुम्हाला ते अवेलेबल करू. म्हणजे काय, तुम्हाला पटापट सगळा कंटेंट अवेलेबल, रेकॉर्डेड बॅचेसचा कंटेंट अवेलेबल होऊन जाणार आहे. आता व्हॅल्यू ऍडिशन वगैरे जे काही 2 महिन्यामध्ये वगैरे होईल ते व्हॅल्यू ऍडिशन आपण त्याच्यामध्ये ऍड करू. एमपीसीचे पीवायक्यूचे अनालिसिस ते आपण ऍड करू. जे काही बेसिक कंटेंट आहे तो मात्र तुम्हाला इमिजिएट अवेलेबल होणार आहे. बाकी जे काही पुढचं द्यायचं आहे ते मात्र आम्ही तुम्हाला नंतर देणार आहोत. ओके. कारण लक्षात घ्या की ऑलरेडी सगळं आहे रेकॉर्ड केलेलं, तर मग ते तुम्हाला देऊन तुमचं एक बेसिक ऑप्टिमम कंटेंट तयार करून टाकणं हा याच्यामध्ये बेसिक उद्देश असणार आहे आपला. ओके. आणि तुम्हाला काय 24 ऑक्टोबर पर्यंत हे सगळं अवेलेबल राहील 2 व्ह्यूज सहित, काय तुमचे हे जे सगळे लेक्चर्स आहेत. ओके. त्याच्यानंतर काय करंट असेल, व्हॅल्युएशन असेल, त्या त्यावेळेला आपण गरजेनुसार ते ऍड करू असं पण म्हणलेलं आहे. आणि पुन्हा तेच लिहिले याच्यामध्ये की रायटिंग मॉड्यूलसाठी बॅचसाठी वेगळे चार्जेस असणार नाही. वेगळं स्वतंत्र रायटिंग मॉड्यूल घ्यायचं असेल तरच मग तुम्हाला काय करावं लागेल, त्या गोष्टी घ्याव्या लागतील. नाहीतर जर तुम्ही रेकॉर्ड बॅचेस घेतलेली आहेत तर मग इतर गोष्टी येतच नाही. परत काय आहे, येस, बाकी गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही रेकॉर्डेड बॅचेस प्लस रायटिंग मेंटर, म्हणजे रेकॉर्डेड बॅच घेताय ना त्याच्यामध्ये रायटिंग मेंटरशिप मॉड्यूल येतच आहे. ठीक आहे ना. त्याच्यानुसार मग तुम्हाला इतकं पे करावं लागेल अंदाजा. आणि जर तुम्ही फक्त रायटिंग मॉड्यूल घेता, सगळे रायटिंग मॉड्यूल घेत आहात फक्त, तर तुम्हाला एवढं होणार आहे. आता हे असं का ठेवलंय कंटेक्स्ट मध्ये, तुम्हाला हे लक्षात यावं की जर तुम्ही ठीक आहे ना बॅच काय करता, रेकॉर्ड बॅच घेताय ना, तर तुम्हाला रायटिंग मॉड्यूलचं परत वेगळं काही करावं लागणार नाही. म्हणजे वेगळं काय परचेस करावं लागणार नाहीत मॉड्यूल. त्यामुळे ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. आता हे सगळे आकडेवारी सांगणं हे माझं टीचर म्हणून काम नाही. हे मी तुम्हाला पीडीएफ शेअर करून देईल, त्याच्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करायच्या आहेत. ओके. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट फॉलो करा की रेकॉर्डेड बॅच मध्येच रायटिंग मॉड्यूल येऊन जात. सेपरेट घेता येतं का रायटिंग मॉड्यूल, घेता येतं. मग त्या केसमध्ये तुम्हाला कंटेंट मिळत नाही. पण मी एक बेसिक पुन्हा सांगतो, पहिली रिक्वायरमेंट आहे कंटेंट, मग रिक्वायरमेंट आहे रायटिंग, आणि मग रिक्वायरमेंट आहे रिव्हिजनची. त्याच्यामुळे हे आधी डेव्हलप करा आताच्या पिरियडमध्ये, मग यासाठी या, शक्यतो ऑफलाईन या. आणि यासाठी तर मग तुमच्याकडे अख्खा सप्टेंबर आहे. जून जुलै कंटेंट, रायटिंग साठी ऑगस्ट आणि रिव्हिजन साठी सप्टेंबर, असा हा सगळा फंडा तुमचा असला पाहिजे. ओके. आणि या केसमध्ये हे सगळं रेकॉर्डेड अवेलेबल असल्यामुळे तुम्ही तुमच्या ऑप्शन वरती तुमच्या फ्लेक्झिबिलिटीने वर्क करू शकता. आम्ही त्याच्यामध्ये काही अडवू येण्याचं कारण नाही. पण ऑगस्टचा एक सेशन मात्र आमच्याकडे ठेवा, आम्हाला द्या. म्हणजे काय, आपण रायटिंगसाठी देऊ, त्याच्यामध्ये काय सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आपण करून घेऊ. ओके. हे कळते का बघा. हे सगळं सर प्रथमेश सर काय करतील, या सगळ्या पीडीएफ तुम्हाला ऍपमध्ये अवेलेबल करून देतील. शक्य झालं तर टेलिग्रामला वगैरे सुद्धा सगळं शेअर करूया, त्यानुसार तुम्हाला हे सगळं करायचं आहे. ठीक आहे. आता हे कशामुळे असं लेक्चर रेकॉर्ड केलंय, तुम्ही कोऑर्डिनेटर्सला किंवा इरा या सगळ्या फोन केल्यानंतर त्यांना हे सगळं स्ट्रक्चर ते कन्फ्युज होऊ शकतात. ठीक आहे ना. तुम्ही अभ्यास करता, मी अभ्यास करतो,
त्या सगळ्यांना हे सगळं अभ्यास पूर्ण सगळं स्ट्रक्चर सगळं सांगणंच होईल आणि त्याच्यामध्ये काय कन्फ्युजन तुमच्यापर्यंत पोहोचेल असं गडबड होऊ शकते. त्याच्यामुळं मी जे काही तुम्हाला इथं सांगतोय आणि जे काही या पीडीएफ मध्ये लिहून दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी असणार आहेत. ठीक आहे ना? तुम्हाला जर काही डाऊट वाटला तर तो डाऊट आपल्या अकादमीच्या कोऑर्डिनेटर्सकडे काय करा, विचारून ठेवा. ते डाऊट माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर मी तुमचा तो डाऊट सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. ओके. येस, तर हे स्ट्रक्चर असं असेल. याच्यानुसार काय करा, रायटिंगला सुरुवात आपल्याला करायची किंवा बॅचेसला सुरुवात करायची आणि मग त्याच्यानंतर रायटिंगला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, आपण इथे थांबू. थँक्यू.